रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी अटल स्मृती केंद्र बोरिवली पश्चिम येथे सुषमा स्वराज मंचातर्फे प्रख्यात वक्ते डॉक्टर चंद्रशेखर नेने यांनी व्याख्यानांमधून आग्नेय आशियातील देश म्हणजे काय, हे देश कोणते आहेत, या देशांचे इतिहास, त्यांचे वैशिष्ट्य, भारताशी पूर्वपारचे असलेले संबंध, दर्यावर्दी कोण होते, कलिंग देश कुठे होता, अशा अनेक प्रश्नांचे उत्तर दिले. पाहूयात. कार्यक्रमाची ज्ञानदीपदेवेश स्थाने चात्रस्थिरो भव यावत् सत्र करिष्यामः तावत् त्वं सन्निधो भव. मी कट्टी सरांना विनंती करते की आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वांनी आपापले मोबाईल सायलेंट मोडवर किंवा शक्य असल्यास एरोप्लेन मोडवर टाका, म्हणजे व्याख्यान सुरू जेव्हा असेल तेव्हा सगळ्यांचा रसभंग होणार नाही. कालच अनंत चतुर्दशी झालेली आहे. गणपती बाप्पाचं विसर्जन करून त्यांना निरोप देऊन आपण आज दुसऱ्याच दिवशी हे आलाय, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी आभार मानते. आजचे आपल्या कार्यक्रमाला थोडं टेक्निकल काही प्रॉब्लेम्समुळे थोडा उशीर झालाय, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून आम्ही सुद्धा सुरुवात करतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत श्री चौधरी सर आणि प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत श्री चंद्रशेखर नेने सर. तर मी सुषमा स्वराजचे अध्यक्ष कट्टी सर यांना विनंती करते की नेने सर आणि चौधरी सरांना त्यांनी मंचावर आमंत्रित करावं. त्यांचं स्वागत आहे सर. कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो, त्यामुळे मी नेने सर, चौधरी सर आणि कट्टी सरांना विनंती करेन की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी डावीकडे जावं. ज्ञानदीपदेवेश स्थाने चात्रस्थिरो भव यावत् सत्र करिष्यामः तावत् त्वं सन्निधो भव. मी कट्टी सरांना विनंती करते की आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चौधरी सर यांचं त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आणि चंद्रशेखर यांचंही स्वागत करावं. आता थोडक्यात ओळख. आपले आजचे अध्यक्ष श्री चौधरी सर, श्री NV चौधरी सर आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. ते सनराइज प्रोसेस इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे डायरेक्टर आहेत.
UDCTमधून त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगची पदवी आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या प्रतिथयश कंपन्यांमध्ये काम करून मोठा अनुभव घेतलेला आहे. हिंदुस्तान लिव्हर, जेमिनी ऑइल, सुप्रीम सोप्स, आयडिया केम इंडस्ट्रीज, हरसिद्ध इंजिनिअरिंग या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांनी अनुभव घेतलेला आहे. आणि त्यानंतर मात्र सनराइज प्रोसेस इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केलेली आहे. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत, जसे राष्ट्रीय उद्योगरत्न पुरस्कार, राष्ट्रीय एकता अवॉर्ड, डिस्ट्रिक्ट अवॉर्ड फॉर बेस्ट परफॉर्मन्स इन बिझनेस बाय इंडस्ट्रियल डिस्ट्रिक्ट सेंटर स्टेट महाराष्ट्र, गुरुकुल अवॉर्ड, उद्योगश्री गौरव अवॉर्ड. लीडिंग मराठी न्यूजपेपर्सकडून सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत, गावकरी, लोकमत वगैरे. नंतर सतीश हावरे बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. खानदेश भूषण लेवा आयकॉन अवॉर्ड या पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. अर्थसंकेत हे न्यूजपेपरकडून जे अवॉर्ड मिळतं ते त्यांना मिळालेलं आहे. नंतर राज्य स्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2023-24 हा त्यांना मिळालेला आहे. मोठ्या मोठ्या संस्थांचे ते मेंबर्स आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स कोलकाता, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनियर्स कोलकाता, इंडियन मॅनेजमेंट असोसिएशन दिल्ली, UDCT ॲल्युमिनी असोसिएशन आणि अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या संस्थांची मेंबरशिप ते भूषवतात. तर अशा आपल्या अध्यक्षाचं आम्ही हार्दिक स्वागत करतो आहे. आता थोडक्यात ओळख आपल्या वक्त्यांची. आपले वक्ते श्री चंद्रशेखर नेने सर, त्यांच्यासारखं चतुरस्थ व्यक्तिमत्व आपल्याला आज इथे वक्ता म्हणून लाभलेलं आहे, यासाठी आपण खरंच सगळे भाग्यवान आहोत. त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देऊ शकते, पण त्यांचं जे कर्तृत्व आहे ते काय फक्त शब्दात मांडून आणि कंप्लीट करण्यासारखं नाहीच आहे. नेने सरांनी मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्समध्ये व्हाईस प्रेसिडेंट, चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर अशी पदं भूषवलेली आहेत. जसं की CMC लिमिटेड, ग्लॅक्सो, सीता कम्युनिकेशन, जेट एअरवेज, बिर्ला AT&T, युजिस टेलिकॉम आताचं टाटा टेलिकॉम, केनिया एअरवेज, सहारा एअरलाइन्स, किंगफिशर एअरलाइन्स, वटानिया एअरवेज अशा खूप मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्समध्ये त्यांनी काम केलेलं आहे. 30 वर्षांपेक्षा जास्त त्यांचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स आहे, कॉर्पोरेट एक्सपिरियन्स आहे. आणि सध्या ते इंडिपेंडंट कॉर्पोरेट कन्सल्टंट म्हणून ते काम करतात. IT आणि एंटरप्राइज मॅनेजमेंट या विषयांवर ते गायडन्स देतात. त्यांच्या बाबतीत महत्त्वाच्या 2-3 गोष्टी सांगायच्या म्हणजे की त्यांनी काही गोष्टी भारतामध्ये सर्वात प्रथम इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे बिर्ला AT&Tचं त्यांनी प्रीपेड मोबाईल कार्ड इंट्रोड्यूस केलं होतं 1996 मध्ये. किती वर्ष म्हणजे 20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि त्यांनी हे पहिलं प्रीपेड मोबाईल कार्ड इंट्रोड्यूस केलेलं होतं. तिकीट्स फॉर एअर ट्रॅव्हल्स त्यांनी सहारा एअरवेजसाठी तिकीट्स फॉर एअर ट्रॅव्हल्स केलं होतं 2004 मध्ये. नंतर मोबाईल चेक इन सर्व्हिसेस त्यांनी किंगफिशर एअरलाइन्समध्ये पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलेली, जेव्हा त्यांनी सिंगापूरमध्ये सुद्धा ही फॅसिलिटी नव्हती तेव्हा ती त्यांनी भारतात इंट्रोड्यूस केलेलं आहे. आणि सेम प्रकारचं मोबाईल चेक इन सर्व्हिस त्यांनी कुवेतमध्ये पण केलेली आहे. वतानिया एअरवेज बरोबर ते मिडल ईस्ट रिजनमधली त्यांनी इंट्रोड्यूस केलेली मोबाईल चेक इन सर्व्हिस पहिली होती. तर अशा प्रकारे हे श्रेय त्यांचं फारच मोठं आहे. आणि त्यांना भारतीय इतिहास आणि मराठा पिरियड या विषयांमध्ये प्रामुख्याने रस आहे. त्याच्यावर त्यांची केनिया, कुवेत, इंडिया, भारतामध्ये भरपूर लेक्चर्स होत असतात.
वेगवेगळ्या भारतीय इतिहासातील दाखले करंट सिच्युएशन्सशी जोडून ते त्यांची लेक्चर्स देत असतात, ते संबंध दाखवत असतात. त्याचबरोबर मिडल एज आणि यंग एक्झिक्युटिव्हसाठी ते स्ट्रेस रिलीफ वर्कशॉप्स आणि मोटिवेशनल मेंटरिंगसुद्धा करतात. वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या मॅगझिन्समध्ये, न्यूजपेपर्समध्ये त्यांनी विविध लेख लिहिलेले आहेत. वेगवेगळ्या व्यासपीठांवर त्यांनी ह्या विषयांसंदर्भातच भरपूर लेक्चर्स दिलेली आहेत. नॉर्मली त्यांचं एक्सपर्टीज आहे फिनान्स, फॉरेन रिलेशन्स, डिफेन्स, एन्व्हायरमेंटल सायन्स आणि व्हेरियस कल्चरल हिस्ट्री इश्यूज. हेरिटेज वॉक्स देखील ते कंडक्ट करतात. म्हणजे त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला ही थोडक्यात ओळख आहे. महा MTV चॅनलवर ते व्हिडिओ ब्लॉग चालवतात. तरुण भारत न्यूजपेपर आहे त्याच्या थ्रू 200च्या वर व्हिडिओज त्यांनी त्याच्यावर पोस्ट केलेले आहेत. आणि नॉर्मली करंट अफेअर्स इश्यूज जे आहेत त्यावर ते बोलतात. वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. VJTI इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डेटा कम्युनिकेशन आणि कम्प्युटर्स त्यांनी शिकवलेलं आहे. करंटली ते मीडिया स्टडीज ग्रॅज्युएट्स अँड पोस्ट ग्रॅड मीडिया स्टुडंट्सना रुईया कॉलेजमध्ये मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी 2018मध्ये 3 वर्षाचा LLBचा कोर्स कंप्लीट करून घेतलेला आहे. स्पेशलायझेशन इन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. वेगवेगळ्या भारतभर आणि जगभरात त्यांनी त्यांच्या आवडीमुळे आणि व्यवसायामुळे पण भरपूर प्रवास केलेला आहे. लँग्वेज स्टडीज, स्कुबा डायव्हिंग, रीडिंग, योगा, ओरिगामी आणि पेंटिंग. ते जे कॉलेज मुंबईचं ते स्टुडंट आहेत. तर असं चतुरस्र व्यक्तिमत्व आपल्याला आज आपले वक्ते म्हणून लाभलेलं आहे. आणि आज त्यांच्याकडून व्याख्यान ऐकण्याचा योग आपल्याला आहे. त्यामुळे आम्हाला खरंच खूप भाग्यवान असल्याचं फिलिंग येत आहे. सर, थँक्यू. एक दोन गोष्टी त्याने बोलू नये त्या मी बोलतोय बरं का. एक अगोदरच्या पिढीला माहिती असेल, दादू मिया म्हणून डॉक्टर वडोदरेचे होते, एक जर्नलिस्ट होते ते, आणि स्वतः मेडिकल प्रॅक्टिशनर होते. त्यांचा एक पुतणे दादू मिया मी त्यांचा आवडता वाचक होतो. त्याला तिथून पण आणत होतो वडोदरा ठिकाणी. आणि सर त्यांच्याशी गप्पा मारताना माझं ते काका. आणि दुसरं म्हणजे त्यांचं आपल्या सुषमा स्वराज मंचावर एवढं प्रेम आहे की आपल्या मंचावर ते 3ऱ्यांदा आलेले आहेत. त्याच्या अगोदर 2दा झालं होतं. हे श्रीमान नेने सरांविषयी आणि चौधरी सरांविषयी काय सांगू. तर जेव्हा बोलावलं ते म्हणले मी 3-4 व्याख्यानं इथे आलेलो आहे. आत्ता काहीतरी त्यांना लेवा पुरस्कार म्हणून मिळालेला आहे. ते लेवा पाटील आहेत. पण त्यांच्या पहिल्या भेटीमध्ये त्यांनी मला असं सांगितलं की काही आर्थिक मदत लागली तरी मला सांगा. म्हणजे ते लेवा पाटील नाहीत, ते देवा पाटील आहेत. म्हणून मी त्यांचं मुद्दाम अभिनंदन करतो. आणि हे त्यांनी सांगायचे म्हणजे मी सांगतोय. मी आपल्या अध्यक्षांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सुषमा स्वराज विचार मंच यांच्या नेने आपल्या कट्टी साहेब आणि साठे साहेब आणि बाकी सर्व कार्यकारी मंडळ, मी त्यांचा आभारी आहे. साठे साहेबांनी सांगितलं मी सभेचा अध्यक्ष होण्याच्या काही माझी पात्रता आहे असं नाही. पण ठीक आहे, ते बहुतेक माणसांना जोडतायत. मी पहिल्यापासून असोसिएटेड आहे. आता 4-5 लेक्चर मी अटेंड केले. बोरिवलीमध्ये इतके वर्षे राहून मला हे माहिती पडलं नाही. आमचे बरेच मित्र इथं असोसिएटेड आहे पण कोणी समजलं नाही. त्याचं मला खंत वाटते. आणि खूप चांगली कार्यक्रम आहे. इतके व्यवस्थित चांगले वक्ते येतात. त्या विषयातले पारंगत. मी मिलिंद जोशीचं लेक्चर ऐकलं आहे, त्याच्या आधीचे 2 लेक्चर ऐकले आहे. खरोखर खूप उत्तम. आणि हे मी तर म्हणतो महिन्यातनं एकदा किंवा तुम्ही 2दा जरी केलं तरी मला वाटतं लोक येतील. मागच्या वेळेला इथं बसायला उभं राहायला जागा नव्हती सर.
2 लेक्चर्सला उभं राहायला जागा नव्हती. आज काहीतरी सुट्या बिट्यांचा प्रोग्राम, बहुतेक बाहेर गेले आहेत, पण मला बोलवून मला जो मान दिला त्याबद्दल मी माझे धन्यवाद व्यक्त करतो. मी जास्त वेळ न घेता नेने सरांना आपल्याला ऐकायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. मी नेने सरांना विनंती करेन की त्यांनी व्याख्यानाची सुरुवात करावी. विचारधन हे किती शक्तिशाली आहे याची जर आपल्याला उदाहरणं पाहिजे असली तर आपण आग्नेय आशियाकडे पाहावं. आग्नेय हा भारतीय विचारांनी इतका परिलुप्त आणि समृद्ध झालेला आहे की तिथे जाणाऱ्याला लक्षात येतं. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी प्रवास केलेला आहे, माझं एअरलाईनमध्येच नोकरी असल्यामुळे प्रवास खूप झाला. तर आग्नेय आशियातल्या कितीतरी ठिकाणी मी गेलो आणि आपल्या पाऊलखुणा तिथे सापडतात. सिंगापूरला गेलो, नेताजींनी जी शपथ घेतली, जे सांगितलं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, त्याचं स्मारक त्यांनी तिथे केलेलं आहे. त्यांचं कॅथे म्हणून जे थिएटर होतं त्या कॅथे थिएटरशी त्यांनी त्याचं स्मारक केलं होतं. आणि जिथे जिथे जाता तुम्ही बँकॉक एअरपोर्टला जर गेलात तर तिथे तुम्हाला समुद्र मंथनाचा एक प्रचंड मोठा टॅब्लो देखावा त्यांनी केलेला आहे. दुर्दैव असं आहे की हा देखावा भारतातल्या कुठल्याच एअरपोर्टवर नाही आहे, पण त्याच्यावरती आपण पुढे बोलू. इंडोनेशियाच्या हा भारताच्या आग्नेय दिशेला ही सगळी आग्नेय दिशा आहे, ज्याला साऊथ ईस्ट असं इंग्रजीमध्ये म्हणलं जातं. तर साऊथ ईस्ट एशिया म्हणजे हा सगळा प्रकार भारताच्या इकडे येतो. भारताला दुर्दैवी अनुभव आहेत, इंडोनेशियाला पण तो अनुभव आला. त्यांनी त्याचा ईस्ट तिमोर नावाचा एक छोटासा देश कापून काढलाय. हा ख्रिश्चन बहुल देश आहे म्हणून ईस्ट तिमोर त्यांनी ते केला. नंतर बोर्निओ, ब्रुनेई, फिलिपिन्स, इकडे व्हिएतनाम आणि कंबोडिया हे सगळे देश जर धरले तर हे आग्नेय आशियाचं एक चित्र पूर्ण होतं. आता या देशांमध्ये एक म्हणजे भारतीय इन्फ्लुएन्स कसा आहे. व्हिएतनामचं खरं नाम होतं अन्नाम. अन्नाम म्हणजे ते जरा इंग्रजी असल्यामुळे त्याला अन्नाम म्हणतो. अन्नम हे त्याचं नाव होतं. त्याचं कारण संस्कृतमध्ये ओदनम आणि अन्नम हे समानार्थी शब्द भाताला वापरतात. कुक्ड राईस त्याला ओदन म्हणतात आणि ते अन्नच असतं. तर व्हिएतनाममध्ये तांदूळाचं पैदास खूप प्रचंड होते. जेव्हा आपले दर्यावरती लोक तिथे गेले आणि त्यांना कळलं इथे तांदूळ खूप आहे, तेव्हा त्यांनी त्याचं नाव अन्नम ठेवलं. त्या अन्नममध्ये पुढे व्हिएट ॲड झालं. व्हिएट ही एक जमात चीनच्या सीमेवरती होती, त्या लोकांनी पुढे कब्जा केला, त्याचं व्हिएतनाम नाव, सध्याचं नाव व्हिएतनाम आहे. असे या नावांमधनं सिंगापूर आपल्याला माहिती आहे, त्यांना कोणाला तरी तिथे सिंह दिसला आणि सिंहपूर या अर्थाने तो सिंगापूर नाव पडलेलं आहे. इंडोनेशियाच्या तर नावातच इंडियन आहे, इंडिया आणि एशियाचा तो देश. असे हे सगळे देश. ब्रह्मदेश, म्यानमारच्या आधी त्याचं नाव ब्रह्मदेश होतं. आता ब्रह्मदेशची एक गंमत तुम्हाला सांगतो. 1935 पर्यंत ब्रह्मदेश हा मुंबई म्युन्सिपाल्टीच्या अधिकारात होता. म्युन्सिपाल्टी इज रॉंग, मुंबई प्रांत ज्याला म्हणतात, इंग्रजांच्या ह्याच्यात मुंबई प्रांत कराचीपासनं ब्रह्मदेशपर्यंत पसरलेला होता. आपल्या तेव्हाच्या राज्यकर्त्यांच्या अदूरदर्शितेमुळे आपण ब्रह्मदेश गमावला. नाहीतर भारत स्वतंत्र झाला असता, त्यामध्ये ऑटोमॅटिक ब्रह्मदेश सुद्धा भारताचा भाग झाला असता. पण जिथे तुमचा भाग असलेला पाकिस्तान तुम्ही घालवला, तिथे ब्रह्मदेश जर मुळात तुमचा नव्हताच, तो गेला, त्याबद्दल फार वाईट वाटून घेता येत नाही. तर आता या सगळ्या देशांबद्दल, इंडिव्हिज्युअल देशांबद्दल मी थोडं सांगत जाणार आहे. साधारण व्याख्यानाची रूपरेषा अशी असेल की प्रत्येक देश, त्याचं वैशिष्ट्य, त्याचा इतिहास आणि आजच्या काळामध्ये भारत त्या देशाशी कसे संबंध राखू नये त्याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत. पुढे हा नेता बसा इथे. आता जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आग्नेय म्हणजे अग्निजन्य. आता तिथे ज्वालामुखी खूप आधी काळापासून आहे. 74,000 वर्षापूर्वी तिथे टोबा नावाचा एक ज्वालामुखी होता. तो ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तो इतका भयंकर होता की त्याची जी राख होती ती भारतावर येऊन पडली. म्हणजे कुठे इंडोनेशिया, त्या नकाशामध्ये आपण पाहिलं कुठे इंडोनेशिया कुठे भारत.
ती राख जर तुम्हाला आजही बघायची असली तर तुम्ही राजगुरुनगर म्हणजे खेड म्हणून ती जागा आहे, तिथे गेला, तिथे कुकडी नदी वाहते. कुकडी नदीच्या दुसऱ्या तीरावर हे असे बँड्स दिसतात. आता हा जो पिवळा पट्टा आहे ना, ही ती राख आहे. ही ती टोबाची राख इथे येऊन पडली. मग अनेक 74,000 वर्षात त्याच्यात इतरही बरेच माती, दगड माती पडलं. आता तर मालींची दुर्घटना तिथेच झाली होती, त्यामुळे आणखीन काय काय पडतंय. परंतु ही राख त्या टोबाने आपल्याला दिलेली आहे. इतका म्हणजे घनिष्ठ संबंध आपला त्या सगळ्या आग्नेय आशियाशी आहे. पुढचा सर, हे ते देशांची यादी आपण मी आता सांगितलंच आपल्याला. पुढे जाऊया. भारतीय लोकांनी भारतीय संस्कृती जी सगळी पसरवली ती या भागामध्ये पसरवली. आणि ती कशी पसरवली तर दर्यावर्दी लोक आपली या सगळी ही जी नावं आहेत ना, ते गमतीदार नाव सांगतो. हे अयोध्या नाव आहे. हे अयोध्या शहर, थायलंड हा जो देश आहे त्या थायलंड देशामध्ये अयोध्या शहर आहे. आणि अजूनही ते शहर आहे, त्याला ते अयोध्या म्हणतात. त्याचा उच्चार थोडासा वेगळा आहे. थायलंडमध्ये गेलं की तर तुम्ही भारतात असल्याचाच भाग होतो. त्यांचा राजा इंद्र दमन होता, इंद्र रोड आहे तिथे. अनेक गोष्टी तिथे भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यात येतात. विष्णू त्यांचं प्रमुख दैवत आहे. पुढे काय झालं, बौद्धांचा तिथे प्रसार झाल्यानंतर आता परदेशी लोकांना त्याला हिंदू म्हणणं फारसं आवडत नाही. ते इंडो बुद्धिस्ट आणि इंडियन असं काहीतरी ते म्हणत असतात. खरं तर बौद्ध हे काय, सावरकर सांगायचे की जैन, बौद्ध, शीख हे पंथ आहेत. धर्म हा हिंदूच आहे. त्यामुळे बौद्ध ही हिंदू धर्माची एक शाखा आहे. आपल्याला माहितीच आहे की पुष्कळ वेळेला बुद्धाला 9वा अवतार असं म्हटलेलंच आहे आपल्याकडे. त्यामुळे त्यांना आपण व्यवस्थित सामील करून घेतलेलं आहे. परंतु या सगळ्या देशातल्या गावांची नावं, देशांची नावं ही संबंध हिंदू संस्कृतीवरनं तिथे आलेली आहेत. आणि साहजिकच आहे हो, त्या लोकांना सुसंस्कृत करण्याचं काम पहिले हिंदूच लोकांनी केलं. पुढे तिथे अरब घुसले आणि त्यांना असंस्कृत करण्याचं काम त्या अरबांनी केलं. पण त्याच्यावरती आपण पुढे बोलूया. पुढचं, भारताचं नाविक साम्राज्य हा एक उल्लेख मला सापडला की चोला हे लोक ओरिसा आणि तामिळनाडूच्या सीमेवरती होते. त्यांच्या दक्षिणेला पांड्य लोक होते, त्याच्या पूर्वेला पांड्य लोक होते. पांड्य लोक हे मदुराई आणि त्या ठिकाणी होते. आणि चेरा हे जे लोक होते ते केरळच्या किनाऱ्यावर होते. तर चेरा लोकांची सगळी दर्यावर्दीपणा हा मिडल ईस्ट किंवा पश्चिम आशियाकडे झाला. पण चोला आणि पांड्य हे साऊथ ईस्ट एशिया म्हणजे आग्नेय एशियाकडे त्यांनी आपली जहाजं आकारली. आणि आता गंमत बघा, त्यातल्या एम्पायर्सची नावं मी मुद्दाम इथे दिली आहेत की चोला 3रं शतक ते 13वं शतक एवढं प्रचंड त्यांचं काल त्यांनी एवढा सगळा व्यापलेला आहे साम्राज्य करण्यामध्ये. त्यांचा जो राजेंद्र चोळ म्हणून नावाचा राजा होता त्याच्याबद्दल पुढे उल्लेख येईलच. त्यांचा इन्फ्लुएन्स किती देशांवरती होता ते मला आपल्याला सांगायचं आहे. त्याच्यासारखं श्रीविजय एम्पायर. तर श्रीविजय म्हटलं की आपल्याला काही कळत नाही, पण संपूर्ण इंडोनेशिया त्यांच्या ताब्यात होता. इंडोनेशिया आता आपल्याला दिसतो तो जगातला सर्वात मोठा मुस्लिम देश म्हणून दिसतो. परंतु त्या देशाच्या नोटेवर गणपतीची प्रतिमा आहे. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि श्रीविजय एम्पायर 5वं शतक ते 12वं शतक म्हणजे 700 वर्ष ते एम्पायर तिथे होतं, वाढतं होतं आणि भारताशी कनेक्टेड होतं. आणि हे सगळं कशा करता होतं तर तिथून मसाल्याचा व्यापार व्हायचा. मसाले म्हणजे बेडेकर मसाले नव्हे, त्याच्यात घालण्याच्या ज्या इन्ग्रेडियंट्स असतात ते मसाले तिथे प्रचंड प्रमाणावर व्हायचे. भारतामध्ये मिरी होते, दालचिनी होते, परंतु जायफळ भारतात त्यावेळेला होत नसे. जायफळ या ठिकाणीच मिळायचं. आणखीन इतरही काही गोष्टी, मसाल्याचे अनेक पदार्थ आहेत, ते सगळे तिथनं मिळायचे. आणि त्याच्यावरती युरोपियन लोकांनी प्रचंड पैसे कमवले. हॉलंड सारखा एक बारकासा देश त्यांनी इंडोनेशियावरती राज्य केलं आणि इंडोनेशियातनं ते अक्षरशः टनाने मसाले घेऊन जायचे. आणि करायचं काय, ते ॲम्स्टरडॅमच्या मार्केटमध्ये विकायचे आणि प्रचंड पैसे करायचे. आपल्याला ईस्ट इंडिया कंपनी माहिती असते. ईस्ट इंडिया कंपनीची मदर कंपनी म्हणजे ज्याच्यावरनं ईस्ट इंडिया कंपनी बनवली तिचं नाव होतं VOC. VOC म्हणजे व्ही फॉर कंपनीमध्ये डच भाषेमध्ये VOC म्हणतात, ओरिएंटल कंपनी. तर ती VOC कंपनी तेव्हा त्यांनी फॉर्म केली हॉलंडमध्ये, बारक्याशा हॉलंडमध्ये. आणि दर्यावर्द्यांनी जाऊन इकडे सगळं राज्य केलं. इथे एक गोष्ट सांगायचा मोह आवरत नाही. या लोकांनी इतकं राज्य केलं, आपण तिकडे का राज्य केलं नाही तर याच्यामध्ये फायनान्सचा एक भाग येतो.
आणि त्या भागाचा तत्व असं आहे की कंपनी फॉर्मेशन, कंपनी बनवणं हे जे टेक्निक त्यांनी शोधलं. म्हणजे कसं असतं की आता हॉलंडचा एक राणी होती, तेव्हा राणी राजा होती, त्यांच्याकडे थोडे पैसे होते, काही उद्योगपती होते, परंतु जहाजांमध्ये इन्व्हेस्ट करायचं हीच गोष्ट इंग्लंडमध्येही लागू आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या वेळेला जहाज पाठवायचं भारताकडे, लांब पाठवायचं, एखादं जहाज बुडलं तर सगळे पैसे लिटरली बुडतात, जहाजही बुडतं आणि त्याचं कॅपिटलही बुडतं. तर ते कसं सेव्ह करायचं, हाऊ टू स्प्रेड द रिस्क. तर त्यांनी शेअर्स काढले आणि राजाने शेअर्स घेतले, बँक ऑफ इंग्लंडनी किंवा बँक ऑफ नेदरलँडनी शेअर घेतले आणि सामान्य लोकांनी पण शेअर घेतले. म्हणजे काय होतं, दोन गोष्टी होतात की शेअर होल्डरला कंपनीबद्दल आत्मीयता असते, त्या आत्मीयतेमुळे तो कंपनीशी बांधलेला असतो. आणि दुसरं म्हणजे रिस्क स्प्रेड होते ना, राजाचे सगळे पैसे बुडले असं नाही, लोकांचेही पैसे बुडले आणि मग अकाउंटेबिलिटी येते. ही जी स्ट्रक्चर्स आहेत, ही स्ट्रक्चर भारताला नवी होते. भारतातले उद्योगपती किंवा व्यापारी, भारतात खरं म्हणजे व्यापारी जास्त आहेत, भारत हा व्यापारी देश आहे, उद्योगप्रधान देश भारत नाही, तो चीन आहे. तर त्या लोकांकडे पैसे खूप असतात, ते स्वतःच फायनान्स करायचे एक्सपेडिशन. पण मग त्यांच्या रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटीवरती मर्यादा येतात की एक किती श्रीमंत व्यापारी असला तरी तो किती मोठी रिस्क घेऊ शकतो. देशात जर तुमच्या मागे असला तर रिस्क तुमची वाढते, तसे रिवॉर्डही वाढतात. झालं बुडली असते, बुडली नाही असं नाही, परंतु हे टेक्निक आपल्याला जेव्हा कळलं, तसं आत्ता कळलं, तसं आपले उद्योगपती लक्ष्मी मित्तल त्यांनी आता संपूर्ण जगाचा पोलाद उद्योग ताब्यात घेतलाय. टेक्निक आपल्याला कळायला पाहिजे होतं, बाकी क्षमता आपल्याकडे पूर्वीपासूनच होत्या. थोडी सरकारची मदत, थोडी लोकांची उद्यमशीलता आणि मुख्य म्हणजे काहीतरी करून दाखवण्याची धमक, ही जी या राष्ट्राला आता मिळालेली आहे त्याचे परिणाम सगळ्या जगावरती दिसत आहेत. अडाणी, त्यांना इथले बरेचसे मीडिया अडाणींना खूप शिव्या देतं, मी त्यांना त्यांची स्तुती करतो, अंबानींची स्तुती करतो, कारण अडाणी अंबानी यांनी जेवढ्या नोकऱ्या दिल्या तेवढ्या सगळ्या भारत सरकारने मिळून सुद्धा दिलेल्या नाही आणि पैसे कमवले. भारत सरकार नोकऱ्या देतं तेव्हा पैसे कमवतच हे सांगता येत नाही. तर त्या माणसाचा जेव्हा जगातला सर्वात श्रीमंत माणसामध्ये समावेश व्हायची वेळ आली तेव्हा अमेरिका खडबडून जागी झाली आणि मग त्याच्या मागे हिंडेनबर्गचं प्रकाश्य लावलं. हे गोरे लोक आपल्याला सुखाने जगू देणार नाहीये ते नक्की ठेवा. ते कितीही मैत्रीची भाषा बोलली, ट्रम्प जो वेडगळसारखा सध्या बोलतो ते केवळ वेडगळपणा नाहीये, असूया पण त्याच्यामध्ये आहे. आम्ही सगळीकडे सांगत असतो की भारत हा तिसरी अर्थव्यवस्था होतीये, दुसरी होतीये. मग पहिल्या दुसऱ्या लोकांना काही आवडत नसतं हो. वर्गामध्ये जुन्या याच्यात सांगतो, शाळेमध्ये पहिला नंबर मिळाला की दुसरा नंबर आला त्याची असूया वाटते की अरे मलाही मिळाला असता, जरा अभ्यास केला असता तर मलाही मिळाला असता, असा आपण जनरल बोलतो. तर तो प्रकार आंतरराष्ट्रीय राजकारणातही तितकाच खरा आहे. पण सांगण्याची गोष्ट अशी की 1700 सालापर्यंत भारत हा देशाचा ठोकर राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा, जागतिक ठोकर राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा 36% होता. आज तो 6.5% आहे. आता वाढत वाढत आता 6.5-7% व्हायला लागलाय. अहो, हा देश श्रीमंत होता. भारत गरीब नाहीये, भारतीय गरीब आहेत, कारण भारताचे राज्यकर्ते श्रीमंत आहेत. हे इक्वेशन लक्षात आलं ना की आपल्या लक्षात येतं आपला देश अजिबात गरीब नाहीये. आपला देश गरीब नव्हता, नाही आणि नसेल. राज्यकर्त्यांनी थोडी आपली हाव सोडली तर आपला देश पटकन श्रीमंत होतो. एनिवे, त्याच्यावरती आपण पुढे बोलणारच आहोत. पण हे जे श्रीविजय एम्पायर होतं ते 10व्या शतकापर्यंत तिथे होतं. म्हणजे साधारण 982 मध्ये त्याचं विघटन सुरू झालं आणि एवढं मोठं एम्पायर ते होतं तर त्याचं नावनिशाण सुद्धा आता उरलं नाही. कुठे दिसतं ते, जेव्हा इंडोनेशियात आपल्याला गणपतीच्या मूर्ती सापडतात. तो इंडोनेशियातल्या गणपतीला जावानीज गणेश म्हणतात. मी त्या जावानीज गणेशची मूर्ती शिकागोच्या आर्ट म्युझियम मध्ये पाहिली आणि मी थरारूनच गेलो, अरे गणपती कुठपर्यंत पोहोचले. अर्थात त्यांचा चेहरा थोडासा चिनी थाटाचा असतो, सोन वगैरे असते पण चिनी थाटाचा चेहरा असतो. कुबेर त्यांचा जो आहे तो आपला कुबेर देवच त्यांनी घेतलेला आहे. आपले सगळे देव त्यांनी घेतलेले आहेत आणि मूर्ती रूपाने ते तिथे अजूनही स्थित आहेत. सुदैवाने इंडोनेशियात मुस्लिम आल्यानंतर सुद्धा त्यांनी मूर्ती तोडल्या नाहीत. नुसतं एवढंच नाही, अजूनही ते स्वतःचा राष्ट्रीय ग्रंथ हा रामायण सांगतात. आपण सुद्धा राष्ट्रीय ग्रंथ रामायण सांगायला घाबरतो, कारण आपल्या आधीच्या सरकारने सांगून टाकलं होतं की हिंदू म्हटलं की काढून टाकायचं. अटलजींनी एक व्याख्यानात सांगितलं होतं की म्हणे आमच्या वेळेला, म्हणजे काँग्रेस सरकारचं सांगतात ते, की ही अंकल्पी करायची होती. मग अंकल्पीमध्ये ग म्हणजे काय करायचं, तर ग म्हणजे गजानन किंवा गणपती. अहो गणपती कसा, ते हिंदू आहे नाही. मग काय केलं, मग त्यांनी ग म्हणजे गदा म्हटलं. साधारण त्यांच्या बुद्धीची झेप तेवढीच होती की ग गदा चालेल पण ग गणपती चालणार नाही. पण ते जे काय होतं ते,
तर हे का शक्य झालं आपल्या लोकांना करणं? कारण आपण दर्यावर्दी लोक होतो. इथे आपण म्हणजे आपले पूर्वज अर्थातच, आणि नेहमी इकडचे आता कान्होजी आंग्र्यांची आपण कहाणी ऐकलेली असते. तर आगरी लोक तिथली जी पश्चिम किनाऱ्यावर पट्टीवरती आहे ती दर्यावर्दी होते माहीत असतं. पण पूर्व किनाऱ्यावरची दर्यावर्दी परंपरा किती समृद्ध होती ते पाहायचं असलं तर संबंध या आग्नेय आशियाकडे बघायचं. हा सम्राट राजेंद्र चोळ हा सर्वात मोठा दर्यावर्दी राजा होऊन गेला. आणि यांनी पुढे मी दाखवीन हे मागे जे देऊळ आहे ना ते बृहदीश्वर देऊळ आहे. बृहदीश्वर देऊळ यांनी राज्यावरती आला, याचे वडील राज्यावरती आला. भारताला दुर्दैवी अनुभव आहेत, इंडोनेशियाला पण तो अनुभव आला. त्यांनी त्याचा ईस्ट तिमोर नावाचा एक छोटासा देश कापून काढलाय. हा ख्रिश्चन बहुल देश आहे म्हणून ईस्ट तिमोर त्यांनी ते केला. नंतर बोर्निओ, ब्रुनेई, फिलिपिन्स, इकडे व्हिएतनाम आणि कंबोडिया हे सगळे देश जर धरले तर हे आग्नेय आशियाचं एक चित्र पूर्ण होतं. आता या देशांमध्ये एक म्हणजे भारतीय इन्फ्लुएन्स कसा आहे. व्हिएतनामचं खरं नाम होतं अन्नाम. अन्नाम म्हणजे ते जरा इंग्रजी असल्यामुळे त्याला अन्नाम म्हणतो. अन्नम हे त्याचं नाव होतं. त्याचं कारण संस्कृतमध्ये ओदनम आणि अन्नम हे समानार्थी शब्द भाताला वापरतात. कुक्ड राईस त्याला ओदन म्हणतात आणि ते अन्नच असतं. तर व्हिएतनाममध्ये तांदूळाचं पैदास खूप प्रचंड होते. जेव्हा आपले दर्यावर्दी लोक तिथे गेले आणि त्यांना कळलं इथे तांदूळ खूप आहे तेव्हा त्यांनी त्याचं नाव अन्नम ठेवलं. त्या अन्नममध्ये पुढे व्हिएट ॲड झालं. व्हिएट ही एक जमात चीनच्या सीमेवरती होती. त्या लोकांनी पुढे कब्जा केला. त्याचं व्हिएतनाम नाव, सध्याचं नाव व्हिएतनाम आहे. असे या नावांमधनं सिंगापूर आपल्याला माहिती आहे, त्यांना कोणाला तरी तिथे सिंह दिसला आणि सिंहपूर या अर्थाने तो सिंगापूर नाव पडलेलं आहे. इंडोनेशियाच्या तर नावातच इंडियन आहे. इंडिया आणि एशियाचा तो देश. असे हे सगळे देश. ब्रह्मदेश म्यानमारच्या आधी त्याचं नाव ब्रह्मदेश होतं. आता ब्रह्मदेशची एक गंमत तुम्हाला सांगतो. 1935 पर्यंत ब्रह्मदेश हा मुंबई म्युन्सिपाल्टीच्या अधिकारात होता. म्युन्सिपाल्टी इज रॉंग. मुंबई प्रांत ज्याला म्हणतात, इंग्रजांच्या ह्याच्यात मुंबई प्रांत कराचीपासनं ब्रह्मदेशपर्यंत पसरलेला होता. आपल्या तेव्हाच्या राज्यकर्त्यांच्या अदूरदर्शितेमुळे आपण ब्रह्मदेश गमावला. नाहीतर भारत स्वतंत्र झाला असता त्यामध्ये ऑटोमॅटिक ब्रह्मदेश सुद्धा भारताचा भाग झाला असता. पण जिथे तुमचा भाग असलेला पाकिस्तान तुम्ही घालवला तिथे ब्रह्मदेश जर मुळात तुमचा नव्हताच, तो गेला, त्याबद्दल फार वाईट वाटून घेता येत नाही. तर आता या सगळ्या देशांबद्दल, इंडिव्हिज्युअल देशांबद्दल मी थोडं सांगत जाणार आहे. साधारण व्याख्यानाची रूपरेषा अशी असेल की प्रत्येक देश, त्याचं वैशिष्ट्य, त्याचा इतिहास आणि आजच्या काळामध्ये भारत त्या देशाशी कसे संबंध राखू नये त्याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत. पुढे हा मेधा होता इथे. आता जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आग्नेय म्हणजे अग्निजन्य. आता तिथे ज्वालामुखी खूप आधी काळापासून आहे. 74,000 वर्षापूर्वी तिथे टोबा नावाचा एक ज्वालामुखी होता. तो ज्वालामुखीचा उद्रेक झाला. तो इतका भयंकर होता की त्याची जी राख होती ती भारतावर येऊन पडली. म्हणजे कुठे इंडोनेशिया, त्या नकाशामध्ये आपण पाहिलं कुठे इंडोनेशिया कुठे भारत. ती राख जर तुम्हाला आजही बघायची असली तर तुम्ही राजगुरू नगर म्हणजे खेड म्हणून ती जागा आहे तिथे गेला. तिथे कुकडी नदी वाहते. कुकडी नदीच्या दुसऱ्या तीरावर हे असे बँड्स दिसतात. आता हा जो पिवळा पट्टा आहे ना, ही ती राख आहे. ही ती टोबाची राख इथे येऊन पडली. मग अनेक 74,000 वर्षात त्याच्यात इतरही बरेच माती, दगडमाती पडलं. आता तर मालींची दुर्घटना तिथेच झाली होती, त्यामुळे आणखीन काय काय पडतंय. परंतु ही राख त्या टोबाने आपल्याला दिलेली आहे. इतका म्हणजे घनिष्ठ संबंध आपला त्या सगळ्या आग्नेय आशियाशी आहे. पुढचा सर. हे ते देशांची यादी आपण मी आता सांगितलंच आपल्याला. पुढे जाऊया. भारतीय लोकांनी भारतीय संस्कृती जी सगळी पसरवली ती या भागामध्ये पसरवली. आणि ती कशी पसरवली तर दर्यावर्दी लोक आपली या सगळी ही जी नावं आहेत ना, ते गमतीदार नाव सांगतो. हे अयोध्या नाव आहे. हे अयोध्या शहर, थायलंड हा जो देश आहे त्या थायलंड देशामध्ये अयोध्या शहर आहे. आणि अजूनही ते शहर आहे, त्याला ते अयुथ्या म्हणतात. त्याचा उच्चार थोडासा वेगळा आहे. थायलंडमध्ये गेलं की तर तुम्ही भारतात असल्याचाच भाग होतो. त्यांचा राजा
दमन होता. इंद्र रोड आहे तिथे, अनेक गोष्टी तिथे भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यात येतात. विष्णू त्यांचं प्रमुख दैवत आहे. पुढे काय झालं, बौद्धांचा तिथे प्रसार झाल्यानंतर आता परदेशी लोकांना त्याला हिंदू म्हणणं फारसं आवडत नाही. ते इंडो बुद्धिस्ट आणि इंडियन असं काहीतरी ते म्हणत असतात. खरं तर बौद्ध हे काय आहे, सावरकर सांगायचे की जैन, बौद्ध, शीख हे पंथ आहेत. धर्म हा हिंदूच आहे. त्यामुळे बौद्ध ही हिंदू धर्माची एक शाखा आहे. आपल्याला माहितीच आहे की पुष्कळ वेळेला बुद्धाला 9वा अवतार असं म्हटलेलंच आहे आपल्याकडे. त्यामुळे त्यांना आपण व्यवस्थित सामील करून घेतलेलं आहे. परंतु या सगळ्या देशातल्या गावांची नावं, देशांची नावं ही संबंध हिंदू संस्कृतीवरनं तिथे आलेली आहेत. आणि साहजिकच आहे हो, त्या लोकांना सुसंस्कृत करण्याचं काम पहिले हिंदूच लोकांनी केलं. पुढे तिथे अरब घुसले आणि त्यांना असंस्कृत करण्याचं काम त्या अरबांनी केलं. पण त्याच्यावरती आपण पुढे बोलूया. पुढचं, भारताचं नाविक साम्राज्य हा एक उल्लेख मला सापडला की चोला हे लोक ओरिसा आणि तामिळनाडूच्या सीमेवरती होते. त्यांच्या दक्षिणेला पांड्य लोक होते, त्याच्या पूर्वेला पांड्य लोक होते. पांड्य लोक हे मदुराई आणि त्या ठिकाणी होते. आणि चेरा हे जे लोक होते ते केरळच्या किनाऱ्यावर होते. तर चेर लोकांची सगळी दर्यावर्दीपणा हा मिडल ईस्ट किंवा पश्चिम आशियाकडे झाला. पण चोला आणि पांड्य हे साऊथ ईस्ट एशिया म्हणजे आग्नेय एशियाकडे त्यांनी आपली जहाजं आकारली. आणि आता गंमत बघा, त्यातल्या एम्पायर्सची नावं मी मुद्दाम इथे दिली आहेत की चोला 3रं शतक ते 13वं शतक एवढं प्रचंड त्यांचं काल त्यांनी एवढा सगळा व्यापलेला आहे साम्राज्य करण्यामध्ये. त्यांचा जो राजेंद्र चोळ म्हणून नावाचा राजा होता त्याच्याबद्दल पुढे उल्लेख येईलच. त्यांचा इन्फ्लुएन्स किती देशांवरती होता ते मला आपल्याला सांगायचं आहे. त्याच्यासारखं श्रीविजय एम्पायर. श्रीविजय म्हटलं की आपल्याला काही कळत नाही, पण संपूर्ण इंडोनेशिया त्यांच्या ताब्यात होता. इंडोनेशिया आता आपल्याला दिसतो तो जगातला सर्वात मोठा मुस्लिम देश म्हणून दिसतो, परंतु त्या देशाच्या नोटेवर गणपतीची प्रतिमा आहे. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि श्रीविजय एम्पायर 5वं शतक ते 12वं शतक म्हणजे 700 वर्ष ते एम्पायर तिथे होतं, वाढतं होतं आणि भारताशी कनेक्टेड होतं. आणि हे सगळं कशा करता होतं, तर तिथून मसाल्याचा व्यापार व्हायचा. मसाले म्हणजे बेडेकर मसाले नव्हे, त्याच्यात घालण्याच्या ज्या इन्ग्रेडियंट्स असतात ते मसाले तिथे प्रचंड प्रमाणावर व्हायचे. भारतामध्ये मिरी होते, दालचिनी होते, परंतु जायफळ भारतात त्यावेळेला होत नसे. जायफळ या ठिकाणीच मिळायचं. आणखीन इतरही काही गोष्टी, मसाल्याचे अनेक पदार्थ आहेत, ते सगळे तिथनं मिळायचे. आणि त्याच्यावरती युरोपियन लोकांनी प्रचंड पैसे कमवले. हॉलंड सारखा एक बारकासा देश त्यांनी इंडोनेशियावरती राज्य केलं आणि इंडोनेशियातनं ते अक्षरशः टनाने मसाले घेऊन जायचे आणि करायचं काय, ते ॲम्स्टरडॅमच्या मार्केटमध्ये विकायचे आणि प्रचंड पैसे करायचे. आपल्याला ईस्ट इंडिया कंपनी माहिती असते. ईस्ट इंडिया कंपनीची मदर कंपनी म्हणजे ज्याच्यावरनं ईस्ट इंडिया कंपनी बनवली तिचं नाव होतं VOC. VOC म्हणजे व्ही फॉर कंपनीमध्ये डच भाषेमध्ये VOC म्हणतात, ओरिएंटल कंपनी. तर ती VOC कंपनी तेव्हा त्यांनी फॉर्म केली हॉलंडमध्ये, बारक्याशा हॉलंडमध्ये. आणि दर्यावर्द्यांनी जाऊन इकडे सगळं राज्य केलं. इथे एक गोष्ट सांगायचा मोह आवरत नाही. या लोकांनी इतकं राज्य केलं, आपण तिकडे का राज्य केलं नाही, तर याच्यामध्ये फायनान्सचा एक भाग येतो. आणि त्या भागाचं तत्व असं आहे की कंपनी फॉर्मेशन, कंपनी बनवणं हे जे टेक्निक त्यांनी शोधलं. म्हणजे कसं असतं की आता हॉलंडचा एक राणी होती, तेव्हा राणी राजा नको होती, त्यांच्याकडे थोडे पैसे होते, काही उद्योगपती होते, परंतु जहाजांमध्ये इन्व्हेस्ट करायचं हीच गोष्ट इंग्लंडमध्येही लागू आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या वेळेला जहाज पाठवायचं भारताकडे, लांब पाठवायचं. एखादं जहाज बुडलं तर सगळे पैसे लिटरली बुडतात, जहाजही बुडतं आणि त्याचं कॅपिटलही बुडतं. तर ते कसं सेव्ह करायचं, हाऊ टू स्प्रेड द रिस्क. तर त्यांनी शेअर्स काढले आणि राजाने शेअर्स घेतले, बँक ऑफ इंग्लंडनी किंवा बँक ऑफ नेदरलँडनी शेअर घेतले आणि सामान्य लोकांनी पण शेअर घेतले. म्हणजे काय होतं, दोन गोष्टी होतात की शेअर होल्डरला कंपनीबद्दल आत्मीयता असते, त्या आत्मीयतेमुळे तो कंपनीशी बांधलेला असतो. आणि दुसरं म्हणजे रिस्क स्प्रेड होते ना, राजाचे सगळे पैसे बुडले असं नाही, लोकांचेही पैसे बुडले आणि मग अकाउंटेबिलिटी येते. ही जी स्ट्रक्चर्स आहेत, ही स्ट्रक्चर भारताला नवी होते. भारतातले उद्योगपती किंवा व्यापारी, भारतात खरं म्हणजे व्यापारी जास्त आहेत. भारत हा व्यापारी देश आहे, उद्योगप्रधान देश भारत नाही, तो चीन आहे. तर त्या लोकांकडे पैसे खूप असतात, ते स्वतःच फायनान्स करायचे एक्सपेडिशन. पण मग त्यांच्या रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटीवरती मर्यादा येतात की एक
किती श्रीमंत व्यापारी असला तरी तो किती मोठी रिस्क घेऊ शकतो. देशात जर तुमच्या मागे असला तर रिस्क तुमची वाढते, तसे रिवॉर्डही वाढतात. झाडं बुडली असते, बुडली नाही असं नाही, परंतु हे टेक्निक आपल्याला जेव्हा कळलं, तसं आत्ता कळलं, तसं आपले उद्योगपती लक्ष्मी मित्तल त्यांनी आता संपूर्ण जगाचा पोलाद उद्योग ताब्यात घेतलाय. टेक्निक आपल्याला कळायला पाहिजे होतं. बाकी क्षमता आपल्याकडे पूर्वीपासूनच होत्या. थोडी सरकारची मदत, थोडी लोकांची उद्यमशीलता आणि मुख्य म्हणजे काहीतरी करून दाखवण्याची धमक, ही जी या राष्ट्राला आता मिळालेली आहे त्याचे परिणाम सगळ्या जगावरती दिसत आहेत. अडाणी, त्यांना इथले बरेचसे मीडिया अडाणींना खूप शिवाय देतं. मी त्यांना त्यांची स्तुती करतो, अंबानींची स्तुती करतो, कारण अडाणी अंबानी यांनी जेवढ्या नोकऱ्या दिल्या तेवढ्या सगळ्या भारत सरकारने मिळून सुद्धा दिलेल्या नाही आणि पैसे कमवले. भारत सरकार नोकऱ्या देतं तेव्हा पैसे कमवतच हे सांगता येत नाही. तर त्या माणसाचा जेव्हा जगातला सर्वात श्रीमंत माणसामध्ये समावेश व्हायची वेळ आली तेव्हा अमेरिका खडबडून जागी झाली आणि मग त्याच्या मागे हिंडेनबर्गचं शस्त्रकाष्य लावलं. हे गोरे लोक आपल्याला सुखाने जगू देणार नाहीये ते नक्की ठेवा. ते कितीही मैत्रीची भाषा बोलली, ट्रम्प जो वेडगळसारखा सध्या बोलतो ते केवळ वेडगळपणा नाहीये, असूया पण त्याच्यामध्ये आहे. आम्ही सगळीकडे सांगत असतो की भारत हा तिसरी अर्थव्यवस्था होतीये, दुसरी होतीये. मग पहिल्या दुसऱ्या लोकांना काही आवडत नसतं हो. वर्गामध्ये जुन्या याच्यात सांगतो, शाळेमध्ये पहिला नंबर मिळाला की दुसरा नंबर आला त्याची असूया वाटते की अरे मलाही मिळाला असता, जरा अभ्यास केला असता तर मलाही मिळाला असता, असं आपण जनरल बोलतो. तर तो प्रकार आंतरराष्ट्रीय राजकारणातही तितकाच खरा आहे. पण सांगण्याची गोष्ट अशी की 1700 सालापर्यंत भारत हा देशाचा ठोकर राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा, जागतिक ठोकर राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा 36% होता. आज तो 6.5% आहे. आता वाढत वाढत आता 6.5-7% व्हायला लागलाय. अहो, हा देश श्रीमंत होता. भारत गरीब नाहीये, भारतीय गरीब आहेत, कारण भारताचे राज्यकर्ते श्रीमंत आहेत. हे इक्वेशन लक्षात आलं ना की आपल्या लक्षात येतं आपला देश अजिबात गरीब नाहीये. आपला देश गरीब नव्हता, नाही आणि नसेल. राज्यकर्त्यांनी थोडी आपली हाव सोडली तर आपला देश पटकन श्रीमंत होतो. एनिवे, त्याच्यावरती आपण पुढे बोलणारच आहोत. पण हे जे श्रीविजय एम्पायर होतं ते 10व्या शतकापर्यंत तिथे होतं. म्हणजे साधारण 982 मध्ये त्याचं विघटन सुरू झालं आणि एवढं मोठं एम्पायर ते होतं तर त्याचं नावनिशाण सुद्धा आता उरलं नाही. कुठे दिसतं ते? जेव्हा इंडोनेशियात आपल्याला गणपतीच्या मूर्ती सापडतात. तो इंडोनेशियातल्या गणपतीला जावानीज गणेश म्हणतात. मी त्या जावानीज गणेशची मूर्ती शिकागोच्या आर्ट म्युझियम मध्ये पाहिली आणि मी थरारूनच गेलो, अरे गणपती कुठपर्यंत पोहोचले. अर्थात त्याचा चेहरा थोडासा चिनी थाटाचा असतो, सोन वगैरे असते पण चिनी थाटाचा चेहरा असतो. कुबेर त्यांचा जो आहे तो आपला कुबेर देवच त्यांनी घेतलेला आहे. आपले सगळे देव त्यांनी घेतलेले आहेत आणि मूर्ती रूपाने ते तिथे अजूनही स्थित आहेत. सुदैवाने इंडोनेशियात मुस्लिम आल्यानंतर सुद्धा त्यांनी मूर्ती तोडल्या नाहीत. नुसतं एवढंच नाही, अजूनही ते स्वतःचा राष्ट्रीय ग्रंथ हा रामायण सांगतात. आपण सुद्धा राष्ट्रीय ग्रंथ रामायण सांगायला घाबरतो, कारण आपल्या आधीच्या सरकारने सांगून टाकलं होतं की हिंदू म्हटलं की काढून टाकायचं. अटलजींनी एक व्याख्यानात सांगितलं होतं की म्हणे आमच्या वेळेला, म्हणजे काँग्रेस सरकारचं सांगतात ते, की ही अंकल्पी करायची होती. मग अंकल्पीमध्ये ग म्हणजे काय करायचं, तर ग म्हणजे गजानन किंवा गणपती. अहो गणपती कसा, ते हिंदू आहे नाही. मग काय केलं, मग त्यांनी ग म्हणजे गदा म्हटलं. साधारण त्यांच्या बुद्धीची झेप तेवढीच होती की गदा चालेल पण गणपती चालणार नाही. पण ते जे काय होतं ते, तर हे का शक्य झालं आपल्या लोकांना करणं, कारण आपण दर्यावर्दी लोक होतो. इथे आपण म्हणजे आपले पूर्वज अर्थातच. आणि नेहमी इकडचे आता कान्होजी आंग्रे यांची आपण कहाणी ऐकलेली असते, तर आगरी लोक तिथली जी पश्चिम किनाऱ्यावर पट्टीवरती आहे ती दर्यावर्दी होते माहीत असतं. पण पूर्व किनाऱ्यावरची दर्यावर्दी परंपरा किती समृद्ध होती ते पाहायचं असलं तर संबंध या आग्नेय आशियाकडे बघायचं. हा सम्राट राजेंद्र चोळ हा सर्वात मोठा दर्यावर्दी राजा होऊन गेला. आणि यांनी, पुढे मी दाखवीन, हे मागे जे देऊळ आहे ना ते बृहदीश्वर देऊळ आहे. बृहदीश्वर देऊळ यांनी राज्यावरती आला, याचे वडील राज्यावरती आला की तंजावर त्याची जी राजधानी होती, तंजावरमध्ये त्यांनी सर्वात मोठं देऊळ बांधायला घेतलं, ते बृहदीश्वर देऊळ आहे. बृहदीश्वर देवळाची एक गंमत सांगतो. हा जो कळस आहे ना त्याचा, हा 2.5 टन वजनाचा आहे. हा नेला कसा असेल याच्यावरती बरेच झालं आहे. तर त्यांनी काय केलं होतं, सगळ्या देवळावरती एक वाळूचा किल्ला बांधला होता. देऊळ संबंध वाळूच्या किल्ल्यामध्ये रचलं. त्या किल्ल्याचा स्लोप झाला, त्याच्यावरनं हत्तीने ते तो 2.5 टनाची शिळा तिथे घेऊन गेले आणि त्या स्लोपचा काही भाग अजूनही दाखवतात.
तो खूप 15-20 मैल मागे गेला होता, का स्लोप म्हणजे असा जनरल स्लोप करायचा होता. तर एवढं इंजिनिअरिंग सुद्धा प्रगत होतं. तर या माणसांनी, या थोर माणसांनी भारताचा डंका किती लांबपर्यंत, याचे चीन बरोबर व्यापार चालायचा तेव्हा, आणि एम्बॅसी होती. याची एक एम्बॅसी चीनमध्ये होती, एक पालेम्बांग नावाचं जे इंडोनेशियात श्रीविजय एम्पायरची राजधानी होती, तिथे एम्बॅसी होती. सगळीकडे याचा इन्फ्लुएन्स होता. तर या माणसाने तो पुढे नेला. याला राष्ट्रपुरुष म्हणून घोषित करायला पाहिजे, पण आपले दुर्दैवी जे टेक्स्टबुक बनवणारे होते त्यांना फक्त ती बाबरपासनची जी बिलावळ आहे तीच दिसायची. हे राष्ट्रपुरुष त्यांना कळलेच नाहीत कधी. दुर्दैव आहे आपलं. राजेंद्र चोळचं काम कुठनं झालं? आता हे भारताचा नकाशा आहे. इथे नागपट्टणम नावाचं एक आता सुद्धा आहे ते, त्यान चोलापुरम. तुम्हाला एक कोरोमंडल हे नाव ऐकलं की कळतं की नाही? हे कोरोमंडल काय माहितीये का? चोलमंडलमचा ब्रिटिश अपभ्रंश आहे. चोलची राज्य एवढी होती की या सगळ्याला चोलमंडलम म्हटलं जायचं. तिथपर्यंत तो पोहोचलेला होता. तर कुठे कुठे पोहोचलाय? इथनं जहाज घेऊन पहिल्यांदा ते श्रीलंकेत गेले. श्रीलंका सगळी जिंकली त्यांनी. त्याच्यानंतर ती जहाजं जाऊन हे संबंध सगळे द्वारावती, म्हणजे कंबोडियामध्ये जी द्वारावती आहे, पेगू म्हणून जे ब्रह्मदेशमध्ये आहे, किंवा निकोबार बेट, नंतर हे तुमचं सिंगापूर ते खाली आलेलं, हे संबंध इन्फ्लुएन्स या चोळांचा होता. इथे थोडं ते दर्यावरती कसे गेले हे मला सांगायचंय, म्हणजे आपल्या लक्षात येईल काय घडत होतं. सुरुवातीला ओरिसामधनं दर्यावरती निघाले. कलिंग राज्य जे होतं, जे अशोकाने जे उद्ध्वस्त केलं, अशोकाने ग्रेट म्हणतात, तो ग्रेट वगैरे काही नव्हता, अत्यंत क्रूर असा राजा होता. त्यांनी आपल्या भावाचे डोळे काढले होते. काही अहिंसेचा काही संबंध नाही. कलिंगात माणसं मारली, त्याच्यानंतरही मारली, आधीही मारली. नेहरूंना मी गुलाबी चाचा म्हणतो विथ रिझन. तर गुलाबी चाचांना तो आवडला म्हणून अशोका द ग्रेट झाला. ग्रेट वगैरे काही प्रकार नाहीये. चंद्रगुप्ताचं जे साम्राज्य होतं ते त्याला आयतं मिळालं, त्याच्यावरती त्यांनी आपलं राज्य केलं आणि बौद्ध धर्म नंतर स्वीकारून सगळं वाटोळं केलं. ते जाऊ दे. परंतु आता इथून हे ओरिसातनं कलिंग आणि त्या मगधाचं जे भांडण होतं, ते कलिंगचे लोक उत्तम दर्यावरती होते. आणि सुरुवातीला कुठल्याही दर्यावरती असले ना की त्यांना खोल समुद्रात जायची भीतीच वाटते, कारण नेव्हिगेशन इक्विपमेंट वगैरे सगळं नसतं. तर ते इथून असे जायचे, किनारा धरून धरून जायचे, आणि मग किनारा धरून जिथे जाता येईल तिथपर्यंत ते जायचे. आणि इथे याला क्रा भाग आहे, क्रा इस्थमस म्हणजे संयोग भूमी ज्याला म्हणतात. अगदी भूमीची चिंचोळी पट्टी असते, हे त्या क्राला जायचे. आणि क्रामधनं इथे बैलांवरती लादून माल पलीकडे जायचा, आणि इथनं पुन्हा याच्यात घालून ते पार व्हिएतनाम पर्यंत जायचे. ही जी पट्टी आहे ही व्हिएतनाम आहे. व्हिएतनामचं जे साम्राज्य होतं त्याचं नाव आहे चंपा. आपल्याकडे चंद्रकांत पाटील यांना चंपा म्हणण्याची एक प्रथा आहे, परंतु त्यांनाही बरं वाटेल की व्हिएतनामचं साम्राज्य हे चंपा साम्राज्य होतं. आणि पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे त्या साम्राज्याची जी राजधानी होती, त्या राजधानीचं नाव होतं पांडुरंग. आता त्याला फॅन रंग ते म्हणतात, त्यांच्या भाषेत, व्हिएतनामी भाषेत अपभ्रंश झालाय, ते दाखवणार आहे तुम्हाला याच्यानंतर. तर हा इन्फ्लुएन्स असा सगळा. आता ते इथून व्हिएतनाम पर्यंत गेले. मग तुम्ही म्हणाल इंडोनेशियात का गेले नाहीत त्यावेळेला? आणि हे कधीच सांगतोय, इसवी सणापूर्वी 200 वर्ष इतकी आधीची गोष्ट आहे. मग त्यांना थोडं खात्री आली. ते फक्त लंकेपर्यंत जायचे, किनारा धरून जायचं आणि किनारा धरून इकडे जायचं. मग त्यांना वाटलं की आपण आता खोल समुद्रात आपली जहाजं हाकारू शकू. आणि शिडाची जहाजं होती, यंत्र नव्हतं, वल्ली आणि शिडं. तर त्यांनी खोल समुद्रात जेव्हा घेतलं तेव्हा त्यांना अंदमान मिळालं. अंदमान निकोबारला आले. निकोबारपासनं इंडोनेशियाचं अंतर 500 मैल आहे. असा जर प्रश्न विचारला ना, इंडोनेशिया आणि भारतातलं अंतर किती आहे, आणि 4 चॉईस दिले, तर 500 मैल हे खरं म्हणजे 50 मैल आहे, कारण ते आणखीन एक बारकं बेट त्यांचं वरती आलेलं आहे, परंतु इतक्या जवळ होतं. मग ते इथे घुसले. मग त्यांना हे संबंध बेट मालिका मिळाली. इंडोनेशिया हे बेटांचा समूह आहे, आणि त्यांच्यातल्या काही लोकांनी पुढे श्रीविजया एम्पायर तिथे उभारलं. असं हे सगळं करत गेले. मग इथे गेले, इथेपर्यंत ते आलेच होते क्रामध्ये. खाली उतरत मलेशिया सगळं घेतलं, आणखीन खाली आले, सिंगापूरपर्यंत आले, वरती कंबोडिया संबंध त्यांना मिळालं. या सगळ्या ठिकाणी त्या लोकांनी आपली संस्कृती स्थापली. राज्य तर आलंच, पण आपलं राज्य हे तलवारीने आलं नाही. तिथल्या लोकांना संस्कृतीचा आपण चांगला अनुभव दिल्यामुळे ते राज्य आलं. एक गंमत सांगतो, हा सगळा घनदाट अरण्याचा भाग आहे, आणि इथे अनेक तऱ्हेचे साप, नाग वगैरे सापडतात. जगातला सर्वात मोठा जो किंग कोब्रा म्हणतात तो तिकडच्या जंगलात आहे. तर नाग म्हणजे भीती वाटते ना.
ज्याची भीती वाटते त्याचा देव असतो. नॉर्मली भीती आणि प्रेम या दोन गोष्टींचा देव असतो. बाकी काही देवाला म्हणजे त्या काळचं सांगतोय, आताच नाही. तर या सगळ्यांचं, हे सगळे इथले जे राजे आहेत ना, त्यांच्या राजचिन्हात नाग आहे आणि 7 फण्यांचा नाग वगैरे असं सगळं आहे. त्यामुळे इथल्या ज्या मुलींशी इकडच्या लोकांनी लग्न केली, त्या आपल्या इतिहासात त्यांनी नागकन्यांची लग्न केली असंच म्हटलं जातं. महाभारतात आपल्याला उलुपी आणि चित्रांगदा या अर्जुनाच्या 2 पत्नी या नागकन्या होत्या. आणि त्या कुठे होत्या? इकडे नागालँडमध्येच होत्या, कामरूपच्या पलीकडे. कारण ते तिथे पुन्हा नाग सर्प खूप, त्यामुळे पूजले जायचे नाग. अशी ती सगळी परंपरा आहे. तर या राजेंद्र चोळ या थोर सम्राटांनी हा संबंध भाग, सांस्कृतिक डॉमिनेशन त्याला म्हणतात, ते त्यांनी तिथे केलं. आणि ते डॉमिनेशन झाल्यामुळे चीनचं डॉमिनेशन तिथे आलं नाही. भाषा, कंबोडियाची जी भाषा आहे त्यांची स्क्रिप्ट आहे ती पल्लव स्क्रिप्ट आहे. पल्लव स्क्रिप्ट म्हणजे तमिळ. तमिळ स्क्रिप्टची कानडी, ऍक्च्युअली तमिळपेक्षाही पल्लव हे थोडे कर्नाटकाच्या भागात होते. तर त्याच्याशी नातं सांगणारं स्क्रिप्ट त्यांचं आहे. कारण संस्कृती इथंच गेली ना, त्यांच्याकडे संस्कृती तेव्हा नव्हती. हे मी का सांगतोय की एक अत्यंत विजनरी मनुष्य महाराष्ट्रात होऊन गेला. सकाळ न्यूजपेपर ज्यांनी स्थापन केला, नारायण भिकाजी परुळेकर, त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं, निरोपे घेता. ते आत्मचरित्र मी साधारण 75 साली वाचलं. तेव्हा त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं की ते जेव्हा या भागामध्ये फिरायला गेले होते, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे भारताला जास्ती प्रयत्न करायची गरज नाहीये, ते मनाने भारतीयच आहेत. त्यामुळे नेहरूंना त्यांनी सांगितलं होतं तेव्हा जाऊन की तुम्ही इथे जाऊन का प्रसार करत नाही, त्या अरबांच्या मागे का लागता. नेहरू अरबांच्या मागे लागायचे कारण त्यांना मुस्लिम संस्कृतीबद्दल अपरिमित आदर आणि आकर्षण होतं आणि हिंदू संस्कृतीची घृणा होती. परंतु त्यांनी सांगितलं होतं इथे तुम्ही गेलात तर चांगलं होईल. 2014 साली भाजपचं सत्कार आल्यानंतर लुक ईस्ट ही पॉलिसी, आधी अटल बिहारींनी लुक ईस्ट पॉलिसी आणली आणि मोदी आल्यानंतर त्यांनी ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणली. त्या पॉलिसीच्या अंतर्गत इथपासनं थेट व्हिएतनामपर्यंत रस्ता करायचा आहे. आणि तो रस्ता शक्य आहे कारण हे सगळी लँड आहे. त्या देशांशी संपर्क साधून ब्रह्मदेशातनं तो ऑलरेडी पलीकडे क्रॉस झालेलाही आहे रस्ता. हे सगळं फार मोठ्या प्रमाणावरती भारत करतोय कारण भारताला इथे भूमी सुपीक आहे. बी थोडंसं टाकलं की मोठ्या फ्रेंडशिपची रोपं उगवतील. परवाच आपण पाहिलं ना, सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री आपल्याकडे आले होते आणि भारताने सिंगापूरशी खूप मोठ्या प्रमाणावरती सहकार्य करायचं घोषित केलंय. सिंगापूर जरी लहान दिसत असलं तरी आर्थिकदृष्ट्या तिथले नागरिक हे आपल्या 5पट त्यांचं उत्पन्न आहे. कारण माणसं कमी आहेत, त्यात काही विशेष कौतुक नाही. परंतु काम करण्याची प्रथा किंवा तिथल्या मशिदींना वेसण कशी घालायची ते आपण सिंगापूरकडनं शिकणार आहोत असे बातम्यात आलेले आहेत. त्यांनी बरोबर त्यांना वेसण घालून ठेवलेली आहे. पुढे आता ब्रह्मदेश. आता एक एक देशात आपण क्विकली करू. हा ब्रह्मदेश हा भारताच्या पूर्वेकडे पसरलेला संबंध आहे. हा ऍक्च्युली बर्मा याचं जे नाव आहे ते ब्राह्मण वर्ण आलेलं आहे. कारण 2 ब्रह्मी भिक्षू हे गेले बोधगयेला आणि तिथनं त्यांनी काहीतरी बुद्धाच्या काहीतरी अवशेष पण आणले आणि ते आणून इथे यांगोन, हे रंगुने याचा उच्चार यांगोन असतो त्यांच्या भाषेत, यांगोन मध्ये त्यांनी ते अवशेष तिथे प्रचंड मोठा पैगोडा आहे त्याच्यामध्ये ते अवशेष ठेवलेले आहेत. आणि ते जे गेले ते ब्राह्मण म्हणजे पुरोहित क्लासमधले होते. तर ब्राह्मण देश या अर्थी त्यांनी बामा, त्यांच्या भाषेत त्याला बामा म्हणतात, त्या बामाचा पुढे बर्मा झाला आणि आताच्या सरकारने त्याचं म्यानमार हे नाव ठेवलेलं आहे. आणि इथे सिटवे नावाचं जे बंदर आहे ते भारत डेव्हलप करतोय आणि तो जो रस्ता आहे तो असा इथनं वरनं जायचा आहे. कारण बांगलादेश आपण वेड्यासारखा देऊन टाकलाय, त्यामुळे वरनं तो जायचा आहे रस्ता. आणि बांगलादेशमधनं जाऊन मंडाले आपल्याला माहिती आहे बांगलादेशाची सांस्कृतिक राजधानी. लोकमान्य टिळकांना ज्या तिथे तुरुंगात ठेवलं होतं ते मंडाले. दुर्दैवाने तो तुरुंग पडलेला आहे, तिथे काहीही स्मारक कोणीही ठेवलेलं नाही. आणखीन एक मनुष्य ब्रह्मदेशामध्ये पुरलेला आहे. रंगूनच्या जवळ बहादूरशाह जफरला तिथे पुरला त्यांनी. ब्रह्मदेशचा राजा थिबा त्याला रत्नागिरीत नेला आणि बहादूरशाह जफरला तिथे ब्रह्मदेशात पुरला आणि तेव्हा सांगितलं होतं इथे काहीही खून ठेवायची नाही, नाही ते हरामखोर पुन्हा इथे येऊन त्याची पूजा करायला बसतील. तैमूरचा वंश समूळ नष्ट झाला ते करण्याकरता ब्रह्मदेशचा ब्रिटिशांनी उपयोग केला. खूप इथे इरावती नावाची जी नदी आहे, इरावडी म्हणतात ते, इरावती आपलं नाव आहे ते. इरावती नदीचा उपयोग तिथे मोठे इमारती लाकडं वाहून आणण्याकरता करतात. कारण आज सुद्धा कुठल्याही सुतारांना विचारा, बर्मा टी
म्हणजे ब्रह्मदेशातलं सागवान हे जगातलं सर्वोत्तम सागवान समजलं जातं. ते एकदा क्युअर झालेलं सागवान असतं की त्याला काही होत नाही, उत्तम क्वालिटीचं सागवान हे या वरच्या जंगलात सापडतं. इथनं ते टाकतात ते इरावतीमध्ये, त्याला काहीतरी लेबल लावतात आणि इथे रंगूनला ते गोळा करायचं आणि जहाजातनं ते एक्सपोर्ट करायचं. असा हा मोठा व्यवसाय चालतो. ब्रह्मदेशात 2 आणखीन चांगली गोष्टी आहेत. एक म्हणजे माणकं आणि नीलमणी हे तिथे अप्रतिम क्वालिटीचे मिळतात. तिथे रत्न उपरत्न हा थिवा जेव्हा आला तो टोपल्यांमध्ये भरून हे सगळे घेऊन आला होता. रत्नागिरीच्या सोनारांकडे ते द्यायचे आणि पैसे घेऊन स्वतःचा खर्च भागवायचा असा त्याचा उपद्व्याप होता. रत्नागिरीतले सोनार त्यामध्ये प्रचंड श्रीमंत झाले. थिवा बिचारा तिथेच मेला. त्याची बायको पण शहाणी होती सुपालयात म्हणून, ती परत ब्रह्मदेशात गेली आणि ब्रिटिशांची भांडून त्यांनी तिच्या राजवाडा राईट्स वगैरे सगळे मिळवले. तर असा हा ब्रह्मदेश भारताचा घनिष्ठ मित्र आहे. याच्यात हा जो भाग आहे ब्रह्मदेशाचा याला गोल्डन ट्रायंगल म्हणतात. ब्रह्मदेश, थायलंड आणि थोडासा लाओस वगैरे तिथे आहे. तिथे प्रचंड प्रमाणावर अफूची शेती होते आणि गोल्डन ट्रायंगल मधनं सगळ्या जगाला अफू निर्यात होते. त्यामुळे ब्रह्मदेशावरती सैनिक नियंत्रण आपलं असणं अतिशय आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने बरीच कामं चाललेली आहेत की हा अफूचा व्यापार आपल्याला बंद करायचा आहे. पुढचं हे सगळं मी आता सांगूनच टाकलं. पुढे सयाम. थायलंड हा जो देश आहे ब्रह्मदेशाच्या नंतर लगेच त्या देशाचं नाव सयाम होतं, कारण आपल्या दर्यावरती तिथे किनाऱ्यावर पोचले तर किनाऱ्यावरनं मागणं ढगांचं एवढं छप्पर आलं होतं की तो काळा दिसत होता. श्याम हे त्याचं नाव होतं. श्यामवर्णीय देश, त्याचं सयाम झालं आणि पुढे त्याचं थायलंड झालं. तर या देशामध्ये मी म्हटलं तसं अयोध्या आहे, कारण ते म्हणतात रामायण इथेच घडलं. सगळेजण तसं सांगतात. ते म्हणतात रामायण इथे घडलं, इंडोनेशियाचे लोक म्हणतात रामायण इथेच घडलं, आमची गोष्ट तुम्ही तिकडे नेली असं ते सांगतात. ठीक आहे, त्यांना सांगू दे. हा जो तो देखावा आहे, हा समुद्र मंथनाचा प्रचंड देखावा, हे ते वासुकी गुंडाळलेला वगैरे हा तिथे एअरपोर्टवरती आहे. तिथे 2 आणखीन प्रचंड पुतळे आहेत. चक्रवर्ती म्हणून त्यांनी, जो कोणता हिंदू सम्राट होता त्याचा एक प्रचंड मोठा पुतळा त्यांनी तिथे ठेवलेला आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे हा कायम स्वतंत्र राहिलेला देश आहे. फार थोडा काळ परतंत्र, म्हणजे युरोपियन सत्तांना हा जिंकता आलेला नाही. का आला नाही मला माहित नाही, म्हणजे यांचं शौर्य होतं का कन्व्हिनियन्स होता मला माहित नाही, पण हा स्वतंत्र देश राहिलेला आहे. पुढे अंदमानहून मला ते सांगायचं होतं की हे अंदमानहून किती जवळ आहे. पाहिजे हे चावान, सुमात्रा हे सगळे इंडोनेशियाचं बेट आणि अंदमानचं निकोबार बेट अतिशय जवळ आहे अंदमानहून. आणि अंदमान हे स्वतः काय आहे तर इथे जी पर्वतराजी आहे त्या पर्वतराजीची समुद्रातनं पुन्हा वर आलेली शिखरं म्हणजे अंदमान आणि निकोबार बेट आहेत. आणि ते आपल्याला आपला तो भाग आहे ही फार चांगली गोष्ट आहे. हा मलय पेनिन्सुला आहे. इथे तुम्हाला म्हटलं ते क्रा नावाचं जे संयुक्त जागा आहे, ती जमीन क्रॉस करून पलीकडे जाण्याचा कार्यक्रम इथून होतो. आणि सिंगापूरच्या दक्षिणेला इंडोनेशिया लगेच आहे. सिंगापूरला मोठ्या टॉवरमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ऑन ए क्लिअर डे इंडोनेशियाची मुख्य भूमी दिसू सुद्धा शकते, इतक्या जवळ येते. पुढे अंकोर वट. अंकोर वट हे खमेर भाषा, जे कंबोडियाचे लोक आहेत त्यांना खमेर म्हणतात. त्यांच्या भाषेत खमेर म्हणजे कंबोडियन लोक, आणि अंकोर म्हणजे राजधानीचं ठिकाण आणि वट म्हणजे मंदिर. तर राजधानीचं ठिकाण आणि मंदिर हा जो त्याला मी भव्य शिल्प स्वप्न म्हटलंय. जगातलं सर्वात मोठं रिलिजियस सेंटर हे म्हणजे अंकोर वट आहे. 800 एकर भूमीमध्ये त्यांनी हे वसवलेलं आहे. कसं काय केलं त्यावेळेला कठीण आहे. त्याच्या शेजारी एक टोनले नावाचं एक सरोवर आहे प्रचंड मोठं. त्या सरोवराचं पाणी कालव्याच्या सगळीकडे खेळवलेलं आहे आणि हे मूळ विष्णूचं मंदिर होतं. पुढे बुद्धांची चलती झाल्यावर त्यांनी विष्णूची प्रतिमा काढून साईडला ठेवली आहे आणि एक बुद्धाची प्रतिमा तिथे बसवलेली आहे. याचं एक चांगलं चित्रण पाहायचं असलं तर टोम रायडर नावाचा जो पहिला सिनेमा होता, लारा काय त्याचं नाव, तर त्याच्यात त्याचं शूटिंग त्यांनी घेतलेलं आहे. तर हा अंकोर वट हे फार मोठं. अंकोर वट हे बांधू शकले याचा अर्थ ती समृद्ध लोक असले पाहिजे. असं कोण मंदिर बांधतं का? पुढच्या ह्याच्यात येईल. 34 वर्ष लागली बांधायला. 1116 ते 1150. 1100 मध्ये कोणीतरी तुगलक बिगलक दिल्लीत राज्य करत होते आणि याच्या 1000 मध्ये गझनी आला ना, त्याच्यात तो मुसलमान सत्ता उत्तरेला होती, दक्षिणेला काही मुसलमान सत्ता नव्हती. पण 800 एकर जमिनी त्यांनी ते इतकं संबंध उभारलं. 3 लाख लोक त्याला राबलेले आहेत.
पिरामिडचं आपण एवढं कौतुक करतो तेवढंच कौतुक आपण याचं केलं पाहिजे. पण याच कंबोळ्यात पुढे सत्यांतर झाली, स्थित्यंतर झाली, एकदम डावी लोक घुसली की देशाची कशी वाट लागते. कंबोडिया हे तांदूळाचं आगार समजलं जायचं, कारण ती कालव्याची रचना इतकी चांगली केली होती की भरपूर तांदूळाचं प्रोडक्शन तिथनं व्हायचं. परंतु कम्युनिस्ट आले तिथे. कम्युनिस्ट आले की त्या देशाची संपूर्ण वाट लावतात, हे सगळ्यांना कळतं. परंतु आपल्या इथे अजूनही काही लोक कम्युनिस्टांचा उदो करतात. त्यांचा पोलपोट नावाचा जो साम्यवादी आला तो गिनेस बुक मध्येच पोहोचला. त्यांनी 20 लाख लोक मारले. हिटलरनी 6 लाख जीव मारले तर त्याच्यावरती किती आरडाओरडा होतो. यांनी 20 लाख आपली माणसं मारली आणि कवट्यांचे मनोरे उभारले. पुढचं हे असलं प्रकरण केलं. हा पोलपॉट 75 ते 79 यांनी एक काम काय केलं, ते तसं नाही पण थोडंसं आपल्यालाही करायला पाहिजे. सांगतो काय ते. कोणाला मारायचं, सगळ्याच लोकांना तर मारता येत नाही ना. तर तो काय म्हणला की मला शेतकरी जगवायचे, बाकी नकोच आहेत आपल्याला देशात. कोणी इंजिनियर नको, अमुक नको, तमुक नको. म्हणजे मला असं नाही म्हणायचं आपले इंजिनियर मारावे, मला दुसरं सांगायचंय. शेतकरी कसे ओळखायचे, तर ज्याच्या नखामध्ये माती असेल त्यांना जिवंत ठेवायचं, बाकी सगळ्यांना मारून टाका. असे ते 20 लाख लोक त्यांनी मारले. तर शेतकरी जगवायचे, पुढे शेतीची वाट लावली ते सगळं सोडून द्या. आपल्या इथे धडा घ्यायचा असा की आपले इंजिनियर हे प्रत्यक्ष हाताने काम करत नाही. मला फार वाईट वाटतं, म्हणजे मी बोलता बोलता हा विषय नेहमी घेतो की मी स्वतः इंजिनियर आहे, मी सगळ्या घरातली कामं प्रत्यक्ष हाताने करतो. माझ्याकडे एक सॉफ्टवेअर इंजिनियर पेईंग गेस्ट म्हणून होता माझ्या एका फ्लॅटमध्ये. तर तो मला म्हटला की सर पंखा फिरत नाहीये. म्हटलं तो कॅपॅसिटर आहे तो बदलायचा. हो ना, बोलव का इलेक्ट्रिशियनला. म्हटलं तुला शिकवलं नाही का इतकी वर्ष, तू काय करतोस. नाही सर मला काहीच येत नाहीये. म्हटलं चल मीच बदलतो. म्हणून त्याला तिथे उभा केला आणि त्याला तो बदलून दाखवला. तर सांगण्याची गोष्ट, हाताने काम करण्याची सवय आपण लावत नाही आणि त्यांनी आपल्या देशाचं नुकसान होतं. पोलपॉटनी एनिवे सगळ्यांना मारूनच टाकलं, त्यामुळे देशाचं वाटोळच केलं त्यांनी. पुढे आता हे श्रीविजय साम्राज्य तुम्हाला म्हटलं ना, हा सबंध, हा जो निळा भाग आहे हा श्रीविजय साम्राज्याचा भाग आहे. इतकी त्यांचा कंट्रोल होता, फार मोठं साम्राज्य त्यांच्याकडे होतं. इंडोनेशियाबद्दल, हे पालेम्बांग इथे त्याची राजधानी होती. इंडोनेशियाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की इंडोनेशिया हा अतिशय सुपीक आहे आणि खूप समृद्ध आहे. जंगलं तिथे खूप आहेत, प्रचंड मोठी जंगलं आहेत, लोक खूप आहेत, प्रॉडक्टिव्हिटी लोकांची खूप आहे, भूमीची खूप आहे. त्या दृष्टीने चांगला देश आहे, भारताचा चांगला मित्र आहे. आणि त्यांनी आपल्या पुरातन परंपरा इतक्या जपल्या आहेत. त्यांची जी इंडोनेशियन एअरलाईन जी आहे तिचं नाव गरुडा एअरवेज आहे. आम्ही ठेवायला पाहिजे होतं ते नाव, त्यांनी गरुडा एअरवेज ठेवलं. पण मग आपल्याकडे कसं की एअर इंडिया होती ती परदेशी जायची आणि लोकल जायची ती इंडियन एअरलाईन्स होती. यांनी लोकल इंडियन एअरलाईनचं नाव संपाती एअरवेज ठेवलं. रामायणात संपाती आहे ना, जटायूचा भाऊ, त्याचं नाव ठेवलं. त्याच्या भाषेला ते बहासा इंडोनेशिया म्हणतात. बहासा हे संस्कृतमधल्या भाषा याचं डायरेक्ट रूपांतर आहे. आणि सगळ्या शहरांची नावं, त्यांची राजधानी जकार्ता आहे. ती जकार्ताची राजधानी आहे, त्याचं खरं नाव आहे जयकर्ता. दुसरी योग्यकर्ता नावाची एक राजधानी आहे, त्याचं योग्यकर्ता नाव आहे. आणि या देशानेच मी तुम्हाला म्हटलं तसं अतिशय खूप जास्ती बेटं असल्यामुळे यांनी तिथे खूप नेव्ही यांची खूप चांगली होती. ती सगळी रशियाने डेव्हलप केली होती. साधारण 80 मध्ये मी दिल्लीला एकदा विठ्ठलराव गाडगिळांच्या घरी राहिलो होतो, त्यांच्याशी चर्चा चालली होती. तर ते म्हणले की ऑस्ट्रेलियापर्यंत ते लोक इंडोनेशियाच्या नेव्हीला घाबरतात. खूप चांगली नेव्ही आहे, नंबर 2ची नेव्ही भारताची होती. परंतु त्यांनी कम्युनिस्टांची भांडण केल्यावर रशियन लोकांनी त्यांना स्पेअर पार्ट दिले नाही. नेव्ही अक्षरशः गंजून गेली, सगळी संपली. इंडोनेशियाची नेव्ही म्हणून ताकद पूर्णपणे त्यांनी संपवून टाकली. असा हा इंडोनेशिया. त्याच्यावरती डचांनी राज्य केलं. त्यांनी राज्य का केलं, कारण हे इथे सबंध मसाल्याचे जे प्रॉडक्ट्स आहेत ना ते इथेच आहे. इंडोनेशियामध्ये प्रचंड प्रमाणावर मसाल्याचे प्रॉडक्ट मिळतात. म्हटलं असं जायफळ तर एक बेट आहे, त्याच्यावरती जायफळच मिळतात. ते नंतर त्यांनी रोपं लावून कुठे कुठे लावली. एक गंमत सांगायची, मी लहानपणी मसाल्याची बेटं म्हणजे मिसळण्याचा डबा असंच मला वाटायचं. आपल्याला मसाल्याचा उल्लेख तोच असतो, परंतु त्याचा पुढे अभ्यास केला. हे मसाले का लागतात, युरोपला मसाल्याची गरज काय. तर युरोपमध्ये मांस जर बर्फात ठेवलं तर टिकून राहतं, पण बर्फाचा टेम्परेचर जरा खाली आलं तर समरमध्ये मांस खराब होतं, मग ते खाता येत नाही. मग त्याच्यात मसाले घातले तर तरी ते खाता येतं आणि टिकतं. म्हणून मिऱ्याची त्यांना गरज फार लागायला लागली. आणि ते जेव्हा व्यापाऱ्यांना कळलं तेव्हा या ईस्ट इंडिया कंपनी, VOC या कंपन्या स्थापन झाल्या आणि त्यांनी जाऊन मसाल्याच्या प्रोडक्ट्सचं
इकडनं मसाले आणायचे, युरोपियन मार्केटमध्ये टाकायचे आणि प्रचंड पैसे करायचे. त्याच्यातही गंमत झाली. इंडोनेशियामधनं ते लवंगा घेऊन जायचे. भारतामध्ये आणि श्रीलंकेमध्ये जेव्हा लवंगा चांगल्या व्हायला लागल्या तेव्हा ब्रिटिशांनी लवंगा नेऊन युरोपियन मार्केटमध्ये लवंगाची प्राइस बुडवली. त्याच्यात नेदरलँड्स, हॉलंड हे राज्यच बुडालं. त्यांचा सगळा प्रॉफिट त्यांनी खाऊन टाकला. अशी मसाल्यांची कहाणी तर इथे आहेच. आणि अप्रतिम जेवण मिळतं. मी इंडोनेशियात गेलेलो आहे आणि इंडोनेशियन रेस्टॉरंटमध्ये तिखट असतं जरा, पण मसाल्याची अगदी लयलूट असते तिथे. आणि आपल्या सगळी चिन्ह तिथे सापडतात. तिथे बाली नावाचा जो भाग आहे तिथे दक्षिणेला आणखीन खाली इथे बाली आहे. बालीला तर संपूर्ण हिंदू संस्कृतीच आहे, कारण बालीच्या लोकांवरती डच लोकांना ताबा मिळवता आला, पण त्या ताब्याच्या आधी पापुअतान नावाची क्रिया त्यांनी केली, म्हणजे सामुदायिक जोहार. त्यांचे सगळे राजापासून सगळी लोक, त्याच्याकडे क्रिस नावाची एक तलवार असायची, तर तलवारीने सगळी मेली. त्यांनी स्वतःचा प्राण दिलं, पण म्हणले की तुमच्याशी आम्ही लढू शकत नाही, आम्ही सगळे मरतो. त्याच्यानी त्यांना मारून टाकलं फुकटमध्ये. आता हे सगळे युरोपियन देश खूप स्वतःला ह्युमॅनिस्ट वगैरे म्हणतात ना, त्यांचा इतिहास काळा कुट्ट आहे. पुढे मजापहित, ते श्रीविजय साम्राज्य झाल्यानंतर मजापहित नावाचं साम्राज्य तिथे आलं. त्या राजाने मजापहित हे नाव ठेवलं, कारण त्याचं नाव मी आता विसरलोय. तर मजापहित म्हणजे तिथे एक फळ आहे, ते कडू लागतं. त्या राजाने ते कडू फळ खाल्लं आणि त्यानंतर त्याला काय साक्षात्कार झाला, म्हणून त्यांनी साम्राज्याचं नाव मजापहित ठेवलं. 17व्या शतकापासून तिथे मुस्लिम आले आणि त्याच्यानंतर डच वसाहत आली. 1949 मध्ये सुकार्नो यांचं राज्य तिथे आलं. सुकार्नो यांच्याबद्दल एकच गोष्ट मला सांगायची आहे की त्यांना पकडून ठेवलं होतं डचांनी क्रांतिकारी म्हणून. तर नेहरूंनी एक चांगलं काम जे केलंय त्याच्यातलं हे काम आहे. त्यांनी आपला एक एफिशियंट पायलट तिथे पाठवला. त्या पायलटनी त्या सुकार्नोला सोडून आणलं. म्हणजे तो विमान त्यांनी धाडसाने विमान तिथे लँड केलं, सुकार्नोला सोडून आणलं. त्या सोडून आणल्याच्या उपकाराकरता सुकार्नोनी आपल्या पुत्रीचं नाव मेघावती ठेवलं. त्यांना एक मुलगी होती, ती पुढे म्हणजे प्राईम मिनिस्टर पण झाली, अध्यक्ष झाली. तिचं नाव मेघावती ठेवलं, कारण मेघातनं त्यांना सोडवायला कोणीतरी आलं म्हणून त्याची आठवण म्हणून मेघावती त्यांनी ठेवलं. पुढे ही इंडोनेशियाची नोट आणि या गणपती बाप्पा. नोटेवरती गणपती ठेवलाय. आता मी ऐकलं नवीन नोटांवरती नाहीये, नोटा बदलत असतात. आपल्या इथे दुर्दैवाने त्याही बदलत नाही. जे चालू आहे तेच चालू आहे. पुढे सिंगापूर, भारताचा अतिशय घनिष्ठ मित्र. या देशांची मला ओळख अशाही यांनी करायची की भारताशी यांची मैत्री खरोखर चांगली घनिष्ठ आहे, कारण भारतीय संस्कृती आणि भारतीय लोकांमुळे चीनचं आक्रमण यांच्यावरती थांबलं. नाही तर चीनने सगळे देश गिळंकृत केले असते. आजही हे सगळे देश चीनची भांडत आहेत. भारताच्या ब्रह्मोस मिसाईलला सगळ्यात जास्त डिमांड फिलिपाईन्स, व्हिएतनाम आणि इंडोनेशियाकडनं आहे, आणि लाओसला सुद्धा पाहिजेत की चीनबरोबर त्यांना आता संबंध नको आहे. सिंगापूरला मलाय, चीन आणि तामिळ इक्वल लोकसंख्या आहे, त्यामुळे सरकारातही त्यांचा सहभाग असतो. त्यांचा ली कुआन यू हा जो पंतप्रधान त्यांचा झाला, फर्स्ट प्राईम मिनिस्टर त्यांना म्हणतात, त्यांनी 9 ऑगस्ट 65ला सिंगापूर हे डिक्लेअर केलं की स्वतंत्र राज्य आहे, कारण मलेशियाने त्यांना हाकलून दिलं. ते म्हणले तुमच्यासारखे गरीब लोक आम्हाला नकोच आहेत. इतकी परिस्थिती भीषण झाली होती की पाणी मलेशियात नाही यायचं, ते पाणी सुद्धा त्यांना इम्पोर्ट करण्याची वेळ आली होती. मग या ली कुआन, तो आधी सोशलिस्ट होता, त्याच्या लक्षात आलं सोशलिस्ट मूर्खपणामुळे देश तळाला जातो. त्यांनी कॅपिटलिस्ट हे स्वीकारली. परदेशी कंपन्यांना फुकट सांगितलं टॅक्स लावणार नाही, पण इथे तुम्ही एस्टॅब्लिश करा वगैरे. आणि सिंगापूरचा संपूर्ण विकास त्या एकट्या माणसाच्या पॉलिसीजनी झाला, ली कुआन यू. मलेशियापासून विभक्त झाल्यानंतर नुकताच भारत सिंगापूर मैत्री करार झालाय. कारण आता जे आपण ट्रम्प आणि त्याच्या टोळीला उत्तर देतोय, त्याच्यात आपण ही जी मोठ बांधतोय, ही आग्नेय आशियाच्या सगळ्या राष्ट्रांची भारताची घट्ट मोठ बांधतोय, त्याचा तो एक भाग आहे. पुढे नाही जाते. स्ट्रेट ऑफ मलाक्का. मलाक्का हा मसाला या अर्थी त्यांच्या भाषेतला शब्द आहे. ही सामुद्रधुनी जी आहे हे सिंगापूर इथे आहे, हे इकडे इंडोनेशिया संबंध पसरलेलं आहे. सुमात्रा बेट आहे, जावा बेट आहे वगैरे. आणि या सिंगापूरच्या इथे जाण्याकरता या मलाक्का सामुद्रधुनीतनं जायला लागतं. मलाक्का सामुद्रधुनी श्रीविजय लोकांच्या ताब्यात असल्यामुळे ते प्रचंड श्रीमंत झाले होते. तेच लक्ष सिंगापूरनी पण ठेवलं, पण सिंगापूरकडेही त्यामुळे मलाक्का सामुद्रीचं सामर्थ्य आहे. परंतु तिथे चाच्यांचा खूप सुळसुळाट आहे.
त्यांच्यापासून वाचायला त्यांनी भारताला रिक्वेस्ट केली आहे. मलाक्का सामुद्रधुनीचं पोलिसिंग भारतीय नौदल करतं, हे आपल्याला बरेचदा माहीत नसतं. हा खूप पॉवरफुल गोष्ट आहे. याचा अर्थ काय, चीनचं जे इंधन जातं ना ते मलाक्का सामुद्रधुनीतच जातं असं पुढे, तर ते आपण कधीही बंद करू शकतो. म्हणून इंडोनेशियाच्या दक्षिणेला सुंडा नावाची एक सामुद्रधुनी आहे, तिथनं चीनची लोक हल्ली प्रवास करतात, कारण भारतीय इथे त्यांना येऊ देतीलच अशी त्यांना खात्री वाटत नाही. तर हे सिंगापूरबद्दल फार सांगण्यात आपल्याकडे लोक सिंगापूरला जाऊनही आलेले असतील. अतिशय प्रगत राष्ट्र आहे, अतिशय कायद्याने वागणारं राज्य आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला काही कायद्याच्या विरुद्ध करता येत नाही. फार चांगली शासन व्यवस्था तिथे आहे आणि श्रीमंत देश आहे. पुढे आता हे कंबोडिया, थायलंड. कंबोडिया हा देश ॲक्च्युली खमेर साम्राज्य जे होतं ते सगळं पल्लवांच्या पासून त्यांचा एक प्रिन्स, त्यांचा एक राजपुत्र कुंभकोणम म्हणून जे पल्लवांची राजधानी होती, म्हणजे शिवकांची विष्णुकांची म्हणजे जागा आहे कांची, तिथनं तो इथे आला आणि कंबोडियामध्ये त्यांनी तिथल्या नागकन्येशी पुन्हा विवाह केला आणि त्यांनी इथे संबंधाची संस्कृती पल्लव स्क्रिप्ट पासून सगळी घेतली. या सगळ्या देशांची जीवनदायी नदी आहे ती आहे मेकॉंग नदी. ही अशी संबंध येऊन शेवटी इथे समुद्राला मिळते. या देशाचं, या मेकॉंग नदीची एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. मेकॉंग नदीचा उगम कुठे माहिती आहे का? तिबेटमध्ये, पार तिबेटमध्ये. तिबेटमधनं 5 महत्वाच्या नद्या उगम पावतात: सिंधू, मेकॉंग, पीत नदी म्हणजे येलो रिव्हर, यांगत्सी आणि ब्रह्मपुत्रा. या 5ही नद्या तिथनं उगम पावत असल्यामुळे चीनला तिबेट हवंय. चीनला तिबेटचं म्हणजे इतर काही नकोय. दे वॉन्ट टू कंट्रोल द वॉटर फ्रॉम ऑल दिस 5 बिग रिव्हर्स. आणि भारताचंही भांडण त्याकरताच थोडंफार चाललेलं आहे. तर ही मेकॉंग संबंध या सगळ्या देशातनं सुजलाम सुफलाम करत समुद्राला मिळते. आणि या मेकॉंग मधनंच आपले व्यापारी जेव्हा इथे यायचे तर मेकॉंग मधनं वरती ते सगळं सामान चीनपर्यंत घेऊन जायचे. वॉटरवे इज ऑलवेज द चीपेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. त्यामुळे सगळं सामान चीनमध्ये व्यापाराकरता जायचं. काय जायचं चीनमध्ये आपल्याकडनं? धान्य धुन्य जायचं आणि कॉटन तिथे जायचं, सिल्क तिकडनं यायचं, कॉटन इकडनं जायचं. असा तो व्यापार संबंध चाललेला होता. पुढे अन्नामचा व्हिएतनाम झाला. एका कौंडिन्य ब्राह्मणाने, म्हणजे आता हे इतिहासात लिहिलंय म्हणून मी सांगतो, माझं काही कुठलं काही नाही. ते गोत्र त्याचं कौंडिन्य असेल, कारण ओरिसा, बंगाल आणि तामिळनाडूमध्ये कौंडिन्य गोत्राची लोक सापडतात. तो जहाज घेऊन व्हिएतनामच्या किनाऱ्याला, दक्षिण व्हिएतनामच्या फुनान नावाच्या एका बेटापाशी गेला. मेकॉंगची जी मुख आहेत तिथे ते बेट होतं. तिथे एक सोमा नावाची ट्रायबल क्वीन होती, म्हणजे टोळीची राणी होती. तिचं नेचं फाईट झाली, तिला हा आवडला, अगदी म्हणजे सिनेमातल्यासारखी गोष्ट झाली आणि तिने याच्याशी लग्न केलं. आणि त्यांची पुढची सगळी प्रजा ही त्या व्हिएतनामचे राज्यकर्ते झाले. त्या कौंडिन्य माणसाने हा सगळा उद्योग केला आणि त्या राजघराण्याला चंपा हे नाव दिलेलं आहे. चाम हे त्यांच्या भाषेतलं आत्ताचं नाव आहे. आणि व्हिएतनामच्या आग्नेयेला त्यांची पुरातन राजधानी आहे पांडुरंग, त्याला आता फान रिंग म्हणतात. व्हिएतनामचं कौतुक असं की यांनी 2 महासत्तांचा पराभव केलेला आहे. अमेरिकेला अक्षरशः पळून जायला लावलं. जेव्हा अमेरिकन लोक काबूलमधनं पळून गेली ना, तेव्हा मी एक व्हिडिओ केला होता. आणि सायगॉनमधनं ते कसे हेलिकॉप्टरमध्ये आपलं सामान घालून पळून गेले. तर त्यांना सवय आहे की एकदा एका देशाची वाट लावायची मग तिथनं पळून जायचं. तसं अफगाणिस्तानमध्ये केलं, सायगॉनमध्ये केलं, आता पाकिस्तानमध्ये ते येऊ घातले. त्यामुळे हीच घटना तिथेही ते करतील याबद्दल खात्रीच बाळगायचं हरकत नाही. पुढे व्हिएतनाम हा आपला एक अतिशय घनिष्ठ मित्र आहे, कारण तो चीनच्या पूर्णपणे विरोधात आहे. नुसतं त्यांनी 2 महासत्ता सांगितल्या, नुसतं अमेरिकाने 1979 साली त्यांनी चीनचा तणकून पराभव केला. चीनला वाटलं की आता आपण व्हिएतनाम ताब्यात घेऊया. व्हिएतनामने त्यांना इतकं मारलं ते पळून गेले. त्यानंतर पुन्हा व्हिएतनामकडे त्यांनी आपलं तोंड वाठवलेलं नाहीये. त्यामुळे जेव्हा जेव्हा मला लोक चीनी सैन्याबद्दल भीती घालतात त्यांना सांगतो की 79चा इतिहास वाचा, नथुला खिंडीतली लढाई वाचा, गालवानमध्ये काय झालं पहा, डोकलाममध्ये काय झालं पहा. चीनी सैन्य लढू शकत नाही. चीनी आणि पाकिस्तानी सैन्य हे पळू शकतं, लढू शकत नाही. त्यांना लढण्याची सवय नाहीये, कारण ते कुठे लढलेच नाही. ते असंच सगळं कार्यक्रम करायचे असतात, पंचमस्तंभी कार्यक्रम. हा नकाशा ऍक्च्युअली आता त्याचं काही विशेष नाही. त्या संबंध एरियाचा नकाशा आहे. टोनले साप सरोवर आहे, तिथे अंकोर वाट आहे. ही अयोध्या, ती जी राजधानी आहे ती इथे आहे. या सीमेवरती एका ठिकाणी म्हणजे तुम्ही वाचलं असेल, बँकॉक म्हणजे थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर एक शिवाचं मंदिर आहे. त्याच्याकरता हे लोक एकमेकांची भांडत होते मंदिर कोणाचं. एका अर्थाने मला बरं वाटलं की हिंदू धर्माचा प्रसार किती झालेला आहे की धर्माच्या मंदिराकरता तिथे
दोन वेगळी राष्ट्र जी दोन्ही स्वतःला हिंदू राष्ट्र म्हणवत नाहीत ती भांडतात. म्हणजे प्रसार तर आपला तिथपर्यंत झालेला आहेच. आणि हे सगळं ही ती सुंडा सामुद्रधुनी म्हटलं ना दक्षिणेला, ती सुंडा सामुद्रधुनी आहे. मॉलदीव्जमध्ये जेव्हा चीन आपला इन्फ्लुएन्स करायला नेव्ही आणत होतं तेव्हा ते सुंडा म्हणून आणत होते, कारण मलाक्का आपण त्यांच्याकरता बंद करून टाकली होती. ही मलाक्का स्ट्रेट आहे, इथे दक्षिणेला सुंडा स्ट्रेट आहे. पुढे फिलिपाईन्स हा देश, आता याच्याबद्दल थोडंसं मी सांगतो कारण तो एकतर लांब खूप आहे आपल्यापासून आणि हा असाच बेटांनी बनलेला देश आहे. या देशाचं वैशिष्ट्य म्हणजे हा चीनवरती संबंध आहे. या चीननी फिलिपाईन्सची जी इथे समुद्र आहे त्याचं नाव साऊथ चायना सी आहे. तर चीन म्हणतो हा सगळा आमचाच आहे, आमचं सरोवर आहे, आणि म्हणून फिलिपाईन्सला चीनी नेव्ही कायम त्रास देत असतं. तर फिलिपाईन्स त्यांच्याकडनं रक्षण करण्याकरता आपल्याकडे ब्रह्मोसची मागणी केली. आपण तिथे ब्रह्मोस बसवलेली आहेत आता. त्यामुळे चीनच्या दादांवरती उडवायची असली तर ब्रह्मोस उडवण्याची शक्यता फिलिपाईन्सनी आहे. त्याकरता ब्रह्मोस बाय द वे एकच असं आहे, ब्रह्मोस हे रशिया आणि भारत यांनी एकत्रपणे डेव्हलप केलेलं मिसाईल आहे. ब्रह्मपुत्र आणि मॉस्कोची नदी, मस्कवा नदी, त्या दोघांचे दोन शब्द वापरून ब्रह्मोस तयार झालेले आहे. ब्रह्मपुत्रा आणि मॉस्को नदीचा MOS असं ते ब्रह्मोस नाव झालेलं आहे. ते फिलिपाईन्समध्ये आपण बसवलेले आहे. इथे चीननी हरामपणा असा केलाय की हा जो भाग आहे इथे स्प्रॅटली नावाची बेट आहे, तिथे चीननी आर्टिफिशियल बेट केलं. हो, कॉन्क्रीट आणलं, समुद्रात उतरत गेले, त्याचं बेट तयार झालं. म्हणले आता ही आमची जागा. त्याचं कारण असं आहे, युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन लॉज ऑफ ओपन सीज, अनक्लोज त्याला म्हणतात. अनक्लोज सांगतात की तुमच्या भूमीपासून 200 नॉटिकल मैल पर्यंतची जागा तुमची एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असतं. तर हे म्हणले हे बेट आलं म्हणजे याच्यापासून 200 आमची, असं ते करत चालले. आता साऊथ चायना सी वरती जर चीनचं मान्य करायचा दावा, तर इंडियन ओशन तर सगळाच आपला आहे. आपण त्याच न्यायाने आपण इंडियन ओशन वरती नावा सांगू शकतो. बघूया पुढे काय होतं ते. पण फिलिपाईन्स सुद्धा आपला पहिला मित्र आहे. आता व्हिएतनामला आपण ब्रह्मोस विकतोय, इंडोनेशियाला ब्रह्मोस विकतोय. आपण नुसती शस्त्रास्त्र बनवत नाहीये, त्यातनं पैसेही करतोय. तेही ट्रम्पला आवडत नाही. तेलाचे पैसे आपण केले ते त्याला आवडले नाही, आणि ते ब्राह्मणांनी पैसे कमवले असं त्याचा एक वेडगळ नवारो नावाचा माणूस बोलला. त्यामुळे सगळे वेडगळांची मांदियाळी तिथे जमलेली आहे, ती आपल्याला दिसतीच आहे. त्याच्यावरती आपण कधीतरी पुन्हा बोलू. पुढे सर, हे ब्रह्मोस त्यांना आपण दिलं. स्पाइस बॉम्ब त्यांना आपण दिला नाही, हा आपण इस्रायलकडनं आपण आणलेला आहे. पण ब्रह्मोस हे आपण त्यांना सगळे दिलेले. पुढे हे सगळं ज्यांनी केलं, ही मी तुम्हाला इतिहासातली भूमिका सांगितली. आग्नेय आशियात आपला होतं, मध्ये आपली सरकार, आपण पारतंत्र्यात होतो, त्यामुळे आपला तिथला पकड आपली सुटली होती. ती पकड परत आणण्याकरता या सगळ्या लोकांनी काम केलेलं आहे. त्यामुळे यांना नमन अक्षरशः. आणि खाली जे लाल अक्षरात नतद्रष्ट विपक्ष लिहिले, ज्यांची भाषणं पाकिस्तान संसदेत ते उल्लेखतात, त्या माणसांना शिव्या देऊन हा मला कार्यक्रम संपवायचा आहे. याच्यानंतर क्वेश्चन आन्सर काय असतील तर आय विल बी व्हेरी हॅपी टू आन्सर. त्यामुळे श्रोता दुर्लभ असतो, वक्ते खूप मिळतात. त्यामुळे मला बरं वाटलं या श्रोत्यांच्यामध्ये येऊन मी बोलू शकलो. धन्यवाद. तिचं महत्व असं की तिथे ऊस कामगार म्हणून खूप भारतीय लोक गेले. तिथे भारतीय लोकांची जसं मॉरिशसमध्ये आहे तशी मोठी संख्या आहे. आणि त्या फिजीमध्ये त्या लोकांनी आपलं राज्य स्थापलं. आणि त्यांचा एक, त्याचं नाव मी आता विसरतोय, हरियाणाचा एक मनुष्य होता, तो त्याचा पंतप्रधान झाला, चौधरी तो कुठला तरी, आणि त्याला पकडून टाकलं होतं. फिजीतल्या फिजियन लोक जी होती, रासवट लोक, त्यांनी त्याला पकडलं होतं. मग भारतीयाने त्यांना सोडवलं वगैरे. पण फिजीवरती आपला आता बऱ्यापैकी कंट्रोल तिथे आहे, कारण ऑस्ट्रेलियाचं त्यांच्यावरती काही चालत नाही, आपल्यालाच तिथे कंट्रोल ठेवायला लागतो. तर असा फिजी. पण त्याच्यातनं एक मला माझं योगदान सांगायचं आहे. फिजीमध्ये तो झालं, सार्जंट राबुका म्हणून माणसाने क्रांती केली आणि त्या पंतप्रधानाला तुरुंगात टाकलं वगैरे. मी केनियात असताना विश्व हिंदू परिषदेचे मॉरिशसचे एक कार्यकर्ते केनियात आले होते. त्यांच्याशी माझं बोलणं झालं. मी त्यांना म्हटलं, तुमची जर मॉरिशसच्या पंतप्रधानांशी ओळख असली तर माझा निरोप त्यांना सांगा की फिजीमध्ये जे झालेलं आहे ते तुमच्याकडेही होऊ शकतं, कारण लोकांची संख्या जास्ती असते. पोलीस आणि सैन्यामध्ये 75% आपली लोक असली पाहिजे, म्हणजे हिंदी लोक असली पाहिजे. तर ते तुम्ही करा. त्यांनी मला सांगितलं. नंतर 1-2 महिन्यांनी ते पुन्हा केनियाला आले. ते म्हणजे मी तुमचा निरोप त्यांना पोहोचवला आणि त्यांनी आता गॅरंटी दिली आहे की आम्ही ते प्रमाण बदललेलं आहे, आता आमची जास्ती लोक आहेत. त्यामुळे मॉरिशसमध्ये फिजीसारखी क्रांती होणार नाही. शिवसागर रामगुलाम तेव्हा पंतप्रधान होते, तरी त्यांनी केली. तर मला अगदी बरं वाटलं की मी काही गडबडजी करतो ती कुठपर्यंत तरी पोहोचते, तर चांगली गोष्ट झाली ती. अजून मॉरिशसला माझं जाणं झालेलं नाही, कधीतरी होईल तेव्हा त्यांच्याशी भेटेल. एक स्वामी, म्हणजे मी नाव विसरलो त्यांचं, त्याने तिथे गणेशोत्सव वगैरे खूप मोठ्या प्रमाणात चालू केला.
फिजीमध्ये. फिजीमध्ये, आणि माझे एक मित्र निगळे म्हणून ते आपल्या बरं. प्लेनवरनं गणपती एक्सपोर्ट करायचे. तेव्हा मी एकदा वा. गेलो होतो आणि ते अरे वा वा. गणपतीचं हे बघितलं होतं, सगळं पॅकिंग बिकिंग चालत असेल दरवर्षी ते अजूनही याला करतात. ज्याला सॉफ्ट पॉवर म्हणतात ती ही असते आणि ही अशीच आपल्याला करायला लागते. सगळीकडे ते न्यायला पाहिजे, आपला उदो झाला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की हिंदू संस्कृती तुमची कत्तल करत नाही, हिंदू संस्कृती तुमची पूजास्थाना उद्ध्वस्त करत नाही, उलट नवीन बांधते. त्यामुळे तुम्ही हिंदू संस्कृतीचा जर स्वीकार केला तर तुमचंच भलं आहे. संस्कृती आणि सुसंस्कृतपणा, संस्कृत या शब्दाचा अर्थच असा आहे की संस्कार केलेले. तर हिंदू संस्कृती त्या अर्थाने संस्कार करणारी संस्कृती आहे, विकृती नाही. किंवा इतर धर्म जे विकृतीचा कार्यक्रम करतात तो करत नाही हिंदू, आणि हे सगळीकडे पोचायला पाहिजे. तर याकरता सुद्धा मोदी सरकार तर खूपच प्रयत्न करत आहे. आपली लोक सगळीकडे, मला वाटतं आश्लेषा बापट यांचं व्याख्यान झालं होतं ना त्यांच्या, आसावरी बापट सॉरी, तर त्यांना त्याच कामाकरता तिकडे त्या गेल्या होत्या, नेपाळमध्ये गेल्या, मला वाटतं ब्रह्मदेशातही गेल्या होत्या. तर हे कामं चालूच आहेत मोदी सरकारची, आणि ही करायला पाहिजे. कारण भारताची सॉफ्टवेअर अक्षरशः प्रचंड आहे आणि ती वापरून आपण त्यांच्याशी पुन्हा आपले भावबंध जुळवले पाहिजेत, आर्थिक बंधही जुळवले पाहिजेत. ते आपण करतोच आहोत सध्या. कारण आता भारत पूर्वीसारखा याचक देश झालेला नाहीये, आता देणारा देश झालेला आहे. यातल्या कितीतरी देशांना आपण मदत करून वाचवलं. श्रीलंका बुडत होतं पूर्णपणे, त्यांना 4 अब्ज डॉलरची आपण मदत करून त्यांना परत चीनच्या कर्जाच्या विळख्यातनं सोडवलं. लाओस देशाची एक गंमत सांगतो. लाओसमध्ये चीनच्या सीमेपासून समुद्रापर्यंत सुपरफास्ट रेल्वे बांधून दिली. पैसे लाओसने द्यायचे, पैसे आता द्यायचे नाही, चीन ते कर्जाऊ देतं आणि मग पिळून त्याचं व्याज घेतं. ती रेल्वे रिकामीच आहे, कोणी लाओसच्या लोकांना जायचंच नाही असं करायला. पण ते असे पैशांच्या कर्जाच्या सापळ्यात चीन सगळ्यांना अडकवतं. त्यातनं सोडवण्याचं काम पुष्कळ ठिकाणी भारत करतोय, ही एक चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यात भारत स्वतः अडकायला नको की कर्जाचा सापळा अडकतो वगैरे. एक मला गोष्ट सगळ्यांना सांगायची, मी आता माझ्या सगळ्या व्याख्यानात त्या सांगणार आहे गोष्टी. विजयनगरचं साम्राज्य प्रचंड मोठं साम्राज्य होतं. 1564 साली तुम्ही पाहिलं असतं तर अतिशय प्रचंड, अतिशय धनवान साम्राज्य, हिंदू साम्राज्य विजयनगर होतं. 1565 मध्ये एका लढाईमध्ये त्याचा पूर्ण विध्वंस झाला. आपण सध्या तिसरी अर्थव्यवस्था वगैरे सगळी आहोत. अतिशय सावध आपण असलं पाहिजे. एका लढाईमध्ये असलं काही होऊ नये म्हणून, आणि सध्याचं सरकार तर आहेच, म्हणजे प्रश्नच नाही, सारखं सावध आहे. परंतु ते सावध पण आपल्याला सोडता येत नाही. समर्थ रामदासांचं त्या वचनामध्ये पहिले ते सावधपण, दुसरे हरिकथा निरूपण, भजन विजन मग करा, पहिले ते सावधपण, हे अतिशय महत्त्वाने सांगितलेलं आहे. तो आपण धडा विसरतो. त्यामुळेच बांगलादेशमध्ये मुजीबुर्ती अम्मांची कत्तल होते आणि त्यांच्या कन्येला सुद्धा बांगलादेशमध्ये पळून जायला लागतं, कारण आपण सावध नव्हतो. हे दुर्दैव आहे आपलं. आपण सुखाच्या क्षणात सुद्धा सावध असलं तरच सुखाचे क्षण सावध राहतात, चालू राहतात. चर्चिलनी फार सुंदर वाक्य सांगितलंय की दोज हू ब्लीड मोर इन पीस, दोज हू स्वेट मोर इन पीस टाइम ब्लीड लेस इन वॉर. म्हणजे शांती काळामध्ये तुम्ही जेवढे घाम गाळाल तेवढं तुमचं रक्त युद्ध काळात करणार नाही. तर हे महत्त्वाचं आपण कायम ठेवलं पाहिजे. आणि मी आता ठरवलंय की सगळ्या व्याख्यानांमध्ये हा एक टॅगलाईन म्हणतात तसा संदेश सांगायचा की जागते रहो. कारण कधी हे आता जे काही चाललंय बांगलादेशमध्ये चाललं होतं त्याची पुनरावृत्ती भारतात घडवायचे प्रयत्न चालू आहेत, अजून सुद्धा चालू आहेत. हे ओबीसी आणि जी काही भांडणं लावत आहेत, तर आपण कायम सावध असलं पाहिजे आणि यांना ठेचायला पाहिजे. हा एक वेगळाच भाग होता. तुम्ही संबंधी उल्लेख केला होता, त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं ना, नेहरूंनी एका पायलटला हे करून, हो, ते नाव सांगायचं माय मिस्टेक. बिजू पटनाईक हे त्यांचं नाव. बिजू पटनाईक यांना ओरिसाचे मुख्यमंत्री होते ते, आणि ते पायलट पण होते आणि अत्यंत धाडसी पायलट होते. माय मिस्टेक, मी नाव सांगायलाच पाहिजे होतं. आणि त्याचा एक दुसरा त्याच्यात आहे, ओरिसा म्हणजे काय हो, कलिंग देश. ज्या कलिंग देशाच्या दर्यावर्द्यांनी इंडोनेशिया शोधला आणि तिथे पॉप्युलेट केला, त्या कलिंगातनंच एकाने जाऊन इंडोनेशियाचा देश वाचवला. हे एक इतिहासाचं उत्तम उदाहरण आहे. नाव त्यांचं सांगायलाच पाहिजे होतं. नवीन पटनाईकचे ते वडील, आता नवीन पटनाईक मुख्यमंत्री नाही आहेत, पण ओरिसाचं त्यांनी बरेच दिवस मुख्यमंत्री पद स्वीकारलं होतं. नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. हो, कारण ते नेहरूंचं म्हणजे हे मोठं काम केलं त्यांनी, आणि त्यामुळे नेहरूंची प्रतिमा सगळीकडे उजळली. जसं ऑपरेशन कॅक्टसमध्ये आपल्या लोकांनी मालदीववरती एअरफोर्सची चढाई करून मालदीव स्वतंत्र केला, तशी त्याच दर्जाची ही कामगिरी होती. या दर्जाची एक कामगिरी युरोपमध्ये झालेली आहे. मुसोलिनीला असा स्कोर्झेनी नावाचा जर्मन एक पायलट होता, त्याने मुसोलिनीला असाच एका डोंगरावरच्या तुरुंगात त्याला ठेवला होता दोस्ताच्या सैन्याने. त्याला हिटलरकडे घेऊन आला, तर त्या थोडीची ही कामगिरी बिजू पटनाईक यांनी केली होती.
नाव सांगायला राहिलो. येस, ब्रुनेईचं असं आहे की ब्रुनेईमध्ये प्रचंड प्रमाणावर तेल आहे, ऑइल रिच कंट्री आहे, पण अत्यंत मागास कंट्री आहे. त्याचा राजा आहे, तो खूप पैसे, त्याचं सोन्याचं विमान वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु तेल आपण त्याच्याकडनं घेतो. त्याहून जास्ती संबंध ठेवण्यासारखं तिथे काही नाहीये, कारण त्या देशात नुसतं जंगलचं जंगल पसरलेलं आहे. विषुववृत्तावरचं ते देश आहे, तिथे इतर काहीच नसतं. तो ब्रुनेईचा सुलतान जगातला मला वाटतं 5वा-6वा श्रीमंत तो असेल, आणि त्या पलीकडे काही नाही. देश आपला सामान्य आहे, त्यामुळे घडत फारसं नाही. बोर्निओच्या उत्तर किनाऱ्यावरती ब्रुनेई नावाचा छोटासा भाग आहे. बरोबर. आपण जरा लांबलं भाषण माझं आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. सुषमा स्वराज मंच आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे पुन्हा पुन्हा आभार, कारण मला संधी मिळते या गोष्टी सांगायची. आजचं व्याख्यान खूपच वेगळं आणि छान झालंय, कारण आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये हे आग्नेय आशिया वगैरे सगळे देश फक्त बघतो, पण त्याच्याबद्दलची इतकी विस्तृत माहिती आपण फार काही कधी घेत नाही. आम्ही तरी नव्हती घेतली. नवीन पिढी आहे ते तर फक्त एक प्रश्नोत्तरांसाठी काही लागेल त्या व्यतिरिक्त काही हे बघत नाही. पण नेने सरांनी आज हे खूपच विस्तृत सांगितलं आणि त्याच्यामुळे आपल्या ज्ञानात चांगली भर पडलेली आहे असं मला वाटतं. तर आता आपल्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. आभार. एक सूचना म्हणजे सूचना की आज हे जे तुम्ही सांगितलं तर ह्या पुस्तक रूपात किंवा ऑडिओ अभिवाचन ज्याला म्हणतात असं जर झालं तर काय होतं, आता खूप खूप ऐकलं पण ते पटापट तासभरात गेलं त्यानंतर, तर हे फार छान नाही. रेकॉर्ड होतं. काय झालं तुम्हाला, मी आता शिक्षक आहे, मला असं जाणवलेलं आहे की माझे विद्यार्थी सुद्धा काही वाचत नाही. लोकांची वाचण्याची सवय गेलेली आहे. मी जेव्हा व्हिडिओ करायला लागलो, मी ऍक्च्युली त्यामुळे व्हिडिओ करायला लागलो, माझा व्हिडिओ झाला की 10 ते 50,000 पर्यंत व्ह्यूज त्याला येतात. मी जन्मभरही काही लिहिलं तरी एवढे वाचक मला मिळणार नाही, त्यामुळे मी असा व्हिडिओ करतो. आता काय करणार, लोकांचं अटेन्शन स्पॅन खूप कमी झालंय. आणि मला व्हिडिओ करताना सांगण्यात आलं होतं की 10 मिनिटाच्या वर व्हिडिओ केला की लोक बघत नाही, त्यामुळे मी 10-12 मिनिटापर्यंत ते व्हिडिओ करतो. विषय जर फार मोठा असला तर मी असं भाषण देतो, नसला मोठा तर त्याचा भाग 1 भाग 2 असं करतो. आणि आता तर 10 मिनिटे लोकांना फार वाटत, आता रील सुरू झाले. आता परवा माझी एक 33 मिनिटाची हिंदीमध्ये मुलाखत घेतली एका चांगल्या मुलाखतकर्तीनी, तर ते तिच्याही लक्षात आलं 33 मिनिटं कोणी बघतील नाही, तरी त्याचे 5 तुकडे करून ते रील्स त्याचा छान चालले. ग्लोबल पॉलिटिक्स मध्ये हाच त्याच्यामध्ये विषय होता. आता आपण कार्यक्रमाच्या सांगण्याचं महत्वाचं काम आपण आता आपलं होत आहे. हा कार्यक्रम यशस्वी व्हायला हवा म्हणून खूप जणांचा सहभाग असतो. त्यांचा आभार मानणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. अटल स्मृतीचे व्यवस्थापक आणि कर्मचारी यांचे आपल्या ह्या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून देण्याबद्दल खूप खूप आभार. लोकनिर्धारचे श्री कामत सर, ते नेहमी आपल्याला रेकॉर्डिंगसाठी मदत करतात, त्यांचे खूप खूप आभार. इथे जमलेले श्रोते हे ह्या कार्यक्रमाचं खरं सांगायचं तर महत्त्वाचं अंग आहे आणि त्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होत आलाय, तर त्यांचेही खूप खूप आभार. आणि ह्यामुळे असे आम्ही कार्यक्रम उत्तमोत्तम याच्यापुढेही देत राहू आणि त्यासाठी तुमचा सहभाग अपेक्षित आहे. तुमच्याबरोबर जास्तीत जास्त तरुण पिढी इथे येईल यासाठी पण तुम्ही प्रयत्न करावेत असं आम्ही आवाहन करतो. आणि या कार्यक्रमासाठी तुम्हाला माहितीच आहे की जनधन योजनेमधून हे सगळे असे कार्यक्रम पुढे होत असतात. तर कोणाला आर्थिक मदत करायची असेल तर चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन या नावाने तुम्ही चेक देऊ शकता. ATG त्याच्यासाठी उपलब्ध आहे. आणि प्रार्थना म्हणून आपण कार्यक्रमाची सांगता करणार आहोत.
30 ऑक्टोबरला ते होणार आहे. विषय आम्ही पुढच्या महिन्यामध्ये सांगूच आणि ग्रुपवर त्याबद्दल संपूर्ण माहिती पाठवली जाईल. एक योगायोग सांगतो बा. आपल्या या मंचावर पहिलं व्याख्यान त्या जे प्राध्यापक आहेत त्यांचं नाव चौधरी आणि त्या रश्मिनी चौधरींनी त्या व्याख्यानात आपल्याला चांगला आनंद दिला होता. त्या पहिल्या वक्त्या होत्या आणि आज आपल्या त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुद्धा चौधरी आहेत. हा एक योगायोग आहे. त्यांचा मी आभार मोठा मानतो. चौधरी आणि चौधरी या दोन्ही गोष्टी आपल्याला कव्हर केलेल्या आहेत. आपण आता एक प्रार्थना म्हणूया. गेले 15 दिवस तुम्ही रोज घरी म्हणत आहात बाप्पासमोर, तीच प्रार्थना आहे. आपण एकत्र प्रार्थना म्हणूया. हरि ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि समान्यासन्न देहनाकं महिमानस्य पूर्वे साध्या सन्निदेवा. ओम राजाधिराजाय प्रसन्नाय नमो वयं वै श्रवणाय कुर्मे समेकामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं परमेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यं मंदभया ईस्या सार्वभौम सर्वायुष अंदादापर पृथिव्ये समुद्रपर्यन्ताया एकरारिति तदप्येष श्लोको विदितो वेष्टारो मरुतस्यावसंगृहे तस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति. नाही विश्वतः चक्षुरत विश्वतो मुखो विश्वतो हस्तौत संबाहुभ्यां नमद संपदत्रयद्यावा पृथिवीं जनयन्त देवयै. यो वै तां ब्रह्मणोपेतामृतां पुरीं ब्रह्मच ब्रह्माच आयोक्कीर्तिं प्रजां ददुः. भारत माता की जय.